तर कार्बन कंपाऊंड चॅप्टर मधील मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक ते म्हणजे काय आहे, IUPAC नॉमिनोमेक्लेचर. मी याच्यावरती वन शॉट बनवलाय. स्टील मला बऱ्याच मुलांचे मेसेज आले की सर वन शॉट मध्ये थोड्याशा गोष्टी स्पीडने झाल्या. तर मला तरी असं वाटतं मी ओके घेतलंय. आता काही मुलांचे डोके स्लो आहेत तर मी काही करू शकत नाही, म्हणून पण आता तुमच्यासाठी करावं लागतं म्हणून मी काय करतो म्हणजे याच्यातले 3 महत्त्वाचे क्वेश्चन, एक होमोलॉगस सिरीज जो त्यामध्ये सुटला होता तो मी परत घेणार आहे. IUPAC नॉमिनोमेक्लेचर पूर्णचं पूर्ण स्लो मध्ये सगळं समजून सांगणार आहे. तुम्ही एक क्वेश्चन माझ्यासोबत सॉल्व्ह करा, कारण इम्पॉर्टंट आहे. माझं म्हणणं आहे की वन शॉट मध्ये नाही झालं तर इथं तरी झालं पाहिजे. आणि लास्ट महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. ते पण काही मुलांच्या डोक्याच्या वर जातं, ते पण परत घेऊ. 3 क्वेश्चन मी तुम्हाला अर्ध्या तास संपून देतो, पाऊण तासात संपून देतो, कारण हा व्हिडिओ थोडा स्लो असेल. कारण माझं म्हणणं आहे की समजलं महत्त्वाची गोष्ट आहे, स्पीड नाही. चला मग सगळ्यात पहिली गोष्ट समजा, होमोलॉगस सिरीज नाही तर पहिली गोष्ट समजा कार्बन कंपाऊंड काय असतं, कार्बन कंपाऊंड कसे बनतात, काय असतं काय नसतं. तर सगळ्यात पहिली गोष्ट समजा की जेव्हा जेव्हा एक मेटल असतो आणि दुसरा काय असतो नॉन मेटल, आणि या दोघांमध्ये जेव्हा बॉन्ड बनतो त्याला आपण आयोनिक बॉन्ड म्हणतो, कारण तो इलेक्ट्रॉन देल्या घेतल्याने बनतो. आता दोन्ही वेळेत जर असं चुकून झालं की पहिला पण नॉन मेटल आहे आणि दुसरा पण कोण आहे नॉन मेटल, आता दोन्ही नॉन मेटल असल्यामुळे यालाही इलेक्ट्रॉन पाहिजेत यालाही इलेक्ट्रॉन पाहिजेत, मग देईल कोण? मग हा देऊ शकत नाही, हा म्हणते मला पाहिजे, हाही देत नाही, हा म्हणते मला पाहिजे. मग यांच्यामध्ये बॉन्ड कसा बनेल? तर हा कसा बनतो? बाय शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. आणि त्या सगळ्या बॉन्डला आपण कोणता बॉन्ड म्हणतो? कोव्हॅलेंट बॉन्ड. कोणता बॉन्ड म्हणतात? कोव्हॅलेंट बॉन्ड. आणि याच्यामध्ये इलेक्ट्रॉन शेअर होतात, आणि ते शेअर कसे होतात त्याच्यावरून तुमचं बनते इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. आणि तेच आपल्याला शिकायचंय. कोणतं स्ट्रक्चर शिकायचंय? इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. आणि आपल्या पुस्तकामध्ये काही जास्त नाहीये, 4च गोष्टी दिलेल्या आहेत. पहिला एलिमेंट दिलेला आहे तुम्हाला हायड्रोजन. आता हायड्रोजन बद्दल तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, मी लिहून देतो लागलं तर, HYDROGEN. हायड्रोजन याच्यामधील नंबर ऑफ इलेक्ट्रॉन लक्षात ठेवा. मला सांगा हायड्रोजन मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? एकच असतो. किती असतो? एक. मग याच्यात एक असतो. मग याचं मला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगा. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा अर्थ समजते ना, की त्याच्या कोणत्या ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन येते. एक आहे तर तो किती ऑर्बिट मध्ये असेल? पहिल्याच. आता त्याच्यावर मला त्याची व्हॅलेन्सी सांगा, की तो किती इलेक्ट्रॉन त्याला आणखीन पाहिजे की त्याची ऑक्टेट किंवा ड्युप्लेट कंप्लीट होईल. तर किती पाहिजे आणखीन त्याला? एक. एकाने एक 2 होतील, पहिल्या ऑर्बिट मध्ये दोघंही खुश आहे, म्हणून हा नेहमी एकच इलेक्ट्रॉन शेअर करतो. किती इलेक्ट्रॉन शेअर करतो? एक. कारण जेवढी व्हॅलेन्सी असते तेवढी इलेक्ट्रॉन शेअर करतात. एवढी गोष्ट समजली का? मग याच्या पुढे लक्षात ठेवायचा की जो तुमचा ऑक्सिजन आहे OXYGEN, त्याच्यामध्ये असतात टोटल किती इलेक्ट्रॉन? 8. मग पहिल्या ऑर्बिट मध्ये किती असतात? 2. दुसऱ्यात किती असतात? 6. मला सांगा याला ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी म्हणजे 8 कंप्लीट करण्यासाठी किती इलेक्ट्रॉन पाहिजे आणखीन? 2. म्हणजे याची व्हॅलेन्सी किती असेल? 2. तर कम्प्लिशन साठी जेवढे इलेक्ट्रॉन लागतात त्याला म्हणतात त्याची व्हॅलेन्सी. म्हणजे हा किती इलेक्ट्रॉन शेअर करेल? 2 इलेक्ट्रॉन शेअर करेल. आता मला सांगा तिसरा आहे गडी आपल्याजवळ नायट्रोजन. कोण आहे? नायट्रोजन. नायट्रोजन मध्ये किती असतात? 7. 7 म्हणजे पहिल्या याच्यात 2, दुसऱ्या याच्यात 5. याला ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी किती इलेक्ट्रॉन पाहिजे? 3. मग हा किती इलेक्ट्रॉन शेअर करेल? 3. लास्ट कार्बन. हा याच्यामध्ये असतात टोटल किती इलेक्ट्रॉन? 6. म्हणजे याच्या पहिल्या याच्यात 2, दुसऱ्या याच्यात 4. मग मला सांगा किती इलेक्ट्रॉन शेअर करेल? 4. मग हा 4 इलेक्ट्रॉन शेअर करेल, म्हणून हा मोनोव्हॅलेंट, बायव्हॅलेंट, ट्रायव्हॅलेंट, टेट्राव्हॅलेंट. त्याची व्हॅलेन्सी किती आहे? 4. म्हणून एक गोष्ट डोक्यात ठेवा की जेव्हा जेव्हा तुम्ही स्ट्रक्चर काढसान, IUPAC मध्ये काढसान, स्ट्रक्चर फॉर्म्युला मध्ये काढसान, इलेक्ट्रॉन डॉट मध्ये काढसान, काही झालं तर हायड्रोजनला एकच काडी येईल, ऑक्सिजनला किती काड्या येतील? 2. नायट्रोजनला किती काड्या येतील? 3. आणि कार्बनला किती येतील? 4. या काड्या कशा येतील ते नंतर ऐकलं जा, फक्त समजून घ्या सध्या किती काड्या येतील तेवढं. कार्बन 4, नायट्रोजन 3, ऑक्सिजन 2 आणि हायड्रोजन 1. एवढं समजलं? सिंपल आहे. आता यांचे स्ट्रक्चर बघू. याचे काय बघू आपण? स्ट्रक्चर. सिंपल स्ट्रक्चर बघा. सगळ्यात पहिले तुमचा H2 कसा बनतो. आता पहिले तुम्हाला H2 कसा बनतो हे माहिती पडलं की मग तुम्हाला त्याचं काय असते ते इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर काढणं जमेल. पहा पहिले H2 कसा जमतो. तर हा पहिला तुमचा हायड्रोजन आहे, याच्याकडे किती इलेक्ट्रॉन आहे? 1. हा तुमचा दुसरा हायड्रोजन आहे, याच्याकडे किती इलेक्ट्रॉन आहे? 1. आता त्यांना एक पाहिजे, दोघांना एक एक पाहिजे. मग हे 2 इलेक्ट्रॉन सॉरी 2 ऍटम जवळ जवळ येतात, आणि 2 जवळ जवळ असे येतात असे की हा थोडासा घेते, मग हा पण थोडासा घेते, आणि दोघं इलेक्ट्रॉन असे शेअर करतात की असं तुम्हाला दिसेल की दोघांकडे 2-2 आहे. बघा आता जर तुम्ही या पहिल्याला बघितलं तर किती इलेक्ट्रॉन दिसतात? 1 2. दुसऱ्याला बघितलं तर 1 2. झाले की 2. मग हा पण खुश, हा पण खुश, आणि अशा प्रकारे तुमचा हा पहिला H आणि दुसरा H मिळून काय बनला तुमचा? H2. आता हे झालं ऍक्च्युअल स्ट्रक्चर, बट हे एक्झाम मध्ये कोणी विचारणार नाही. तुम्हाला काय काढावं लागेल?
इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ऑफ हायड्रोजन. मग इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ऑफ हायड्रोजन विचारलं तर लक्षात ठेवा, जेवढे इलेक्ट्रॉन शेअर केले तेवढे टिंबे काढायचे. टिंब समजते ना, टिक टिक. आता बघा, हा पहिला हायड्रोजन, हा दुसरा हायड्रोजन, यांनी किती इलेक्ट्रॉन शेअर केला? एक. यांनी किती इलेक्ट्रॉन शेअर केला? एक. मग झालं, कोणतं स्ट्रक्चर बनलं तुमचं? इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. आता जर समजा त्यांनी म्हटलं लाईन स्ट्रक्चर काढा, काय स्ट्रक्चर काढा? लाईन. तर जेवढे इलेक्ट्रॉन शेअर केले तेवढी लाईन काढायची. मग दोघांनी एक एक इलेक्ट्रॉन शेअर केला, मग दोन लाईननी काढायच्या की याची एक लाईन याची एक लाईन. मग हा पहिला इलेक्ट्रॉन दुसरा इलेक्ट्रॉन दोन जोडणारी एक लाईन फक्त. मग एक इलेक्ट्रॉन शेअर जर झाला तर लाईन किती काढायची? फक्त एक. पटकन सांगा, एवढं समजलं का? सोपं होतं. मग इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर लाईन स्ट्रक्चर जमेल. आता जे ऑक्सिजनचं आहे, कार्बनचा आहे, नायट्रोजनचा आहे ते नंतर सांगेल, कारण मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, इथिन मला सगळ्यांचे स्ट्रक्चर सांगायचे आहे. म्हणून इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर, लाईन स्ट्रक्चर काय असते एवढं तर समजलं ना? ओके, बाकीच्या गोष्टी आपण नंतर बोलू. आता महत्वाची गोष्ट बोला ती म्हणजे कार्बन कंपाऊंड. आता कार्बन कंपाऊंड मध्ये काय असते सगळ्यात पहिले समजा. तर तुमचे जेवढेही कार्बन कंपाऊंड आहेत त्या कार्बन सोबत एक जण सोबती जुळलेलाच असतो. तो कोण जुळलेला असतो? हायड्रोजन. HYDROGN. आता हे दोघं जण भेटले, मला सांग, कार्बन हायड्रोजन दोघे मिळून काय बनेल? हायड्रोकार्बन. म्हणून हे जेवढे बी कंपाऊंड आहे या सगळ्यांना कंबाईनली काय म्हणतात? हायड्रोकार्बन. आता हायड्रोकार्बन मध्ये बी अलग अलग टाईप आहे, कारण काय माहितीये का, आपला जो कार्बन आहे तो कधी कधी सिंगल बॉन्ड तयार करतो स्वतःसोबत, कधी कधी डबल बॉन्ड तयार करतो, कधी कधी किती करतो? ट्रिपल बॉन्ड. म्हणून याचे दोन टाईप पडतात मेन. याच्या पहिल्या टाईपला म्हणतात सॅच्युरेटेड आणि दुसऱ्या टाईपला काय म्हणतात? अनसॅच्युरेटेड. आज तुम्ही म्हणतात सर याला काय IUPAC नॉमिनेचर म्हणतात का? हो, RATED. हे माहिती असल्याशिवाय IUPAC जमणारच नाही, म्हणून ऐकून घ्या. चला पटकन सांगा. या सॅच्युरेटेड मध्ये असते कार्बन आणि कार्बन मधला सिंगल बॉन्ड, आणि जे अनसॅच्युरेटेड असतात त्याच्यामध्ये दोन बॉन्ड असतात. कधी कधी सिंगल असते, सॉरी डबल असते, कधी कधी असते ट्रिपल. म्हणजे काय झालंय सांगतो. तर या कार्बनने एक एक इलेक्ट्रॉन शेअर केला तर सिंगल बॉन्ड, दोन दोन इलेक्ट्रॉन शेअर केले तर डबल बॉन्ड, आणि तीन तीन इलेक्ट्रॉन शेअर केले तर ट्रिपल बॉन्ड. हा वाली कंडिशन आहे. आणि लक्षात ठेवा, या सगळ्यांना नेहमी अल्केन म्हणतात. काय म्हणतात? अल्केन. ALKANE. काय म्हणतात? अल्केन. या सगळ्यांना नेहमी ALKENE म्हणतात, अल्कीन. आणि याला म्हणतात ALKYNE. लक्षात ठेवा की हा ANE, ENE, YNE. म्हणून जेव्हा जेव्हा तुम्हाला सिंगल बॉन्ड दिसेल तेव्हा अल्केन, डबल बॉन्ड दिसेल तेव्हा अल्कीन, आणि ट्रिपल बॉन्ड दिसेल तेव्हा अल्काइन. डबल ट्रिपल बॉन्ड असला तर अनसॅच्युरेटेड, आणि सिंगल बॉन्ड दिसला तर काय? आता डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड कसा ओळखायचा? तर एक दांडी एक इलेक्ट्रॉन म्हणजे सॅच्युरेटेड, दोन दांड्या दोन इलेक्ट्रॉन अनसॅच्युरेटेड, तीन दांडी तीन इलेक्ट्रॉन तरी अनसॅच्युरेटेड. राहील का लक्षात? मग कोण अनसॅच्युरेटेड सॅच्युरेटेड लक्षात राहील. आता मी तुम्हाला याचे एक दोन एक्झाम्पल सांगतो पटापट मध्ये, ती समजा. चला पहा. समजा जर इकडे पहा, सोपी गोष्ट आहे, एकदम सोपी आहे. समजा तुमच्या पुऱ्या कंपाऊंड मध्ये एकच कार्बन असला, कंपाऊंड मध्ये काय असला? एकच कार्बन आहे, बाकी कोणीच नाही. पुऱ्या कंपाऊंड मध्ये किती कार्बन आहे? फक्त एकच कार्बन आहे, बाकी हायड्रोजन भरले आहे सगळे. तर अशा कंपाऊंडला नाव लिहिताना त्याचं नाव घ्यायचं मिथ. काय म्हणायचं? त्याचं नाव घ्यायचं मिथ. हे पाठ करा, कारण हे गावात पडेल. जेव्हा जेव्हा तुम्हाला कंपाऊंड मध्ये दोन कार्बन दिसतील, एक दोन, त्याला काय म्हणायचं? इथ म्हणायचं. हे पाठ केल्याशिवाय होणार नाही. पाठ करा पटापट. तीन कार्बन जर दिसले तुम्हाला तर याला काय म्हणायचं? प्रोप. PROP, प्रोप. जर तुम्हाला चार कार्बन दिसले, किती कार्बन दिसले? चार, त्याला म्हणायचं ब्यूट. जर तुम्हाला पाच कार्बन दिसले, कुठं? मी डायरेक्ट 5C लिहितो, आता 5 कार्बन काढत नाही, त्याला काय म्हणायचं? पेंट. जर चुकून 6 कार्बन दिसले त्याला काय म्हणायचं? हेक्स. जर 7 कार्बन दिसले तर काय म्हणायचं? हेप. आता हे पाठ केल्याशिवाय होणार नाही. तुम्ही म्हणसान सर IUPAC नॉमिनेचर येत नाही, मग हे मी पाठ करत नाही, कसं होईल बाळा? पाठ तर करावंच लागेल ना. चलो पटकन सांगा. मग हे 8च लक्षात ठेवा, नोन डेक राहू द्या. 8 पर्यंत येत नाही, पहिल्या 6 पर्यंतच येतो. मग एक कार्बन दिसला तर मिथ, दोन दिसला तर इथ, तीन दिसला तर प्रोप, चार दिसला तर ब्यूट, पाच दिसला तर पेंट. एवढेच आहे. सोपे आहे की नाही? मग हे पाठ पाहिजे डायरेक्ट. हे जर लर्न असेल तर पुढच्या गोष्टी जमतील, नाही तर मग जय माता देईल. आता लक्षात ठेवा, इकडे पहा, इकडे पहा, इकडे पहा. आता जर तुम्हाला कुठं एकच कार्बन दिसला, काय दिसला? एक कार्बन. आता त्याच्यामध्ये तर नेहमी कोणता बॉन्ड असेल? सिंगलच बॉन्ड असेल. आता सिंगल बॉन्डला आपण सध्याच काहीतरी नाव दिलं. काय दिलं? काय दिलं नाव सिंगल बॉन्डला? अल्केन. मग लक्षात ठेवा, सिंगल बॉन्ड आणि एक कार्बन दिसला तर त्याचं नाव काय होईल? सांगा बरं पटकन. वन कार्बन अँड सिंगल बॉन्ड. तर आता मला सांगा याचं नाव कसं होईल? तर पहा, हा एक कार्बन आहे,
एक कार्बन आहे. मला सांगा एका कार्बनला किती काळ्या असतात? एका कार्बनला किती काळ्या असतात? 4. आपण आता शिकलो की कार्बन 4 इलेक्ट्रॉन शेअर करतो. मग एक काळी, दोन काळी, तीन काळी, चार काळी. आणि त्याला नेहमी काय जोडायचे? हायड्रोजनच जोडायचे, कारण हायड्रोकार्बन म्हणजे कार्बन सोबत हायड्रोजन असतील. मग पहा एक कार्बन सिंगल बॉन्ड झाला तयार. मग याचं नाव कसं लिहिसाल तुम्ही? तर पहा याचं नाव काय? मिथ. आणि सिंगल बॉन्ड असलं की ANE झालं. याचं जे हे लिहिलं की मागे आपण डॅश मारली होती ANE, तर हा ANE चिपकून द्यायचा. आता समजा तुम्हाला दोन कार्बन दिसले. किती दिसले? दोन कार्बन. अँड कोणता बॉन्ड आहे त्या दोघांमध्ये? सिंगलच बॉन्ड आहे. तर पहा हा पहिला कार्बन, हा दुसरा कार्बन, याच्यामध्ये कोणता बॉन्ड आहे? सिंगल. आता हायड्रोजन किती लावायचे? तर 4 काळ्या पाहिजेत. मग 4 काळ्या द्या पटापट. पहा एक काळी ऑलरेडी आहे, मग किती उरल्या? 1 2 3. मग इथं हायड्रोजन जोडून द्या पटापट पटापट. मग इथं पण 3, याला हायड्रोजन जोडून द्या. झालं. मग याचं नाव कसं लिहिसाल? तर याचं नाव काय लिहिसाल? सॉरी दोन कार्बन असले की इथ, सिंगल बॉन्ड आहे म्हणून ANE. समजलं का? चुकून समजा त्याची इच्छा झाली की 3 कार्बन दिले त्यानं. किती कार्बन दिले? 3. आता मी इथं शॉर्टकट लिहितो, 2 कार्बन अँड सिंगल बॉन्ड. कोणता बॉन्ड दिला त्यांनी? सिंगल बॉन्ड. तर मला सांगा काय करसान? तर हा कार्बन, हा एक कार्बन, हा एक कार्बन, याच्यामध्ये सिंगल बॉन्ड, याच्यामध्ये पण कोणता बॉन्ड? सिंगल. तर हे पहा 1 2 3, याला 3 काळ्या लागतील कारण 1/4 झाली. याला पहा 1 2 काळ्या ऑलरेडी आहे, मग अजून किती पाहिजे? 2. मग हे एक वर एक खाली, याला किती काळ्या लागतील? 1 2 3. आता बाकी ठिकाणी काय लावायचे? हायड्रोजन. मला सांगा याचं नाव काय लिहिसा? याचं नाव कसं लिहिसा? 1 2 3, 3 म्हणजे प्रो, आणि सगळे सगळे सिंगल बॉन्ड असल्यामुळे ANE. मग हा कोण झाला तुमचा? प्रोपेन. समजली गोष्ट? आता आपण थोडस याच्या पुढच्या पट्ट्यात जाऊ. पुढचा पट्टा समजते का? की याच्यामध्ये हा जो सिंगल बॉन्ड दिसतोय तुम्हाला, कोणता बॉन्ड दिसतोय? सिंगल. हा सिंगल, हा सिंगल, याला काय करू? डबल. तर मला एक सांगा, हा एकच कार्बन आहे, तर हा स्वतःसोबत डबल बॉन्ड पॉसिबल आहे का? नाही. म्हणून लक्षात ठेवा, तुमचा डबल बॉन्ड मध्ये मिथेन पॉसिबल नाही. म्हणून कधीच तुमचं जिंदगीमध्ये बी मिथेन होणार नाही. की डबल बॉन्ड मध्ये काय लागते मागणं? ENE. आपण मागेच पाहिलं की डबल बॉन्ड मध्ये काय लागते? ENE. सिंगल बॉन्ड मध्ये ANE लागते, डबल बॉन्ड मध्ये काय लागतं? ENE. तर डबल बॉन्ड मिथेन सोबत पॉसिबल नाही. मग हा पहिला गायब करून टाका की डबल बॉन्ड तर पॉसिबल नाहीच आहे, हा कॅन्सल. मग चलो याला थोडस वर घेऊ, म्हणजे जागा बी बनते आपली चांगली मोकळी. चलो आता दोन कार्बन आणि कोणता बॉन्ड? डबल बॉन्ड. तर आता मला सांगा, हा पहिला कार्बन, हा दुसरा कार्बन, याला काय लावला मी? डबल बॉन्ड. आता मला सांगा एवढ्या मोठ्या हायड्रोजनची गरज आहे का? कारण तुम्ही काळ्या मोजा, एकदा मोजा मोजा सगळ्यांनी काळ्या मोजा, पटकन मोजा. किती काळ्या आहे ऑलरेडी आले? 2. 2 आहे म्हणजे आणखीन किती पाहिजे? मग हा 1, हा 2, झाला हायड्रोजन तयार. मस्त. आता याला किती काळ्या पाहिजे सांगा? टोटल 4 पाहिजेत. ऑलरेडी किती आहे याच्याजवळ? 2. मग 3 4. मग हा बनला तुमचा, कोण बनला? इथ. सॉरी हा, इथ. आणि याच्या मागे काय लागेल? ENE. ENE का? डबल बॉन्ड. समजलं का? चलो आता परत समजा किती कार्बन आहे? 3 कार्बन आहे. अँड कोणता बॉन्ड आहे? डबल बॉन्ड. आता प्रश्न समजा कार्बन कार्बन कार्बन, तर डबल बॉन्ड म्हटलं म्हणजे दोन्ही ठिकाणी डबल बॉन्ड काढायची गरज नाहीये. एकाच ठिकाणी डबल बॉन्ड दाखवतात सगळ्या ठिकाणी. कुठंतरी एका ठिकाणी डबल बॉन्ड असला म्हणजे तो डबल बॉन्ड झाला. मग झाला. आता मला सांगा या कार्बनला किती काळ्या पाहिजे? 1 2. मग हे झाले 2 हायड्रोजन. याला किती पाहिजे? 1 2 3 ऑलरेडी आहे. मग याला किती पाहिजे? फक्त एकच. याला किती पाहिजे? 1 2 3. मग याला झाले किती काळ्या? 3 काळ्या. हे राहील का लक्षात? पटकन सांगा. जमलं. मग याचं नाव काय लिहिसान? PROP. कारण 3 कार्बन आहे आणि डबल बॉन्ड असल्यामुळे ENE. समजलं? चलो आता थोडस आणखीन एक स्टेप वाढवू आपण. आता जो डबल बॉन्ड होता, तो डबल बॉन्ड खोडून टाकू आपण. आता कोणता बॉन्ड घेऊ? ट्रिपल बॉन्ड. TRIPLE. ट्रिपल बॉन्ड. मग ट्रिपल बॉन्ड म्हणजे एक आणखीन काडी याच्यातच वाढली. मग जशा काड्या वाढत आहे तसा एक एक हायड्रोजन आपला काय होता विचारा? कमी. कारण 3 काड्या ऑलरेडी आहे, तर मग अजून किती लागतील? फक्त एक एक, सिंगल सिंगल. मग हा काय असेल? याचं नाव काय असेल? तर याचं नाव असेल ENE. नाही, आता लागेल याच्या मागे YNE. 2 कार्बनचा ईथ फिक्स आहे, फक्त काय लागेल मागे? YNE. आता ट्रिपल बॉन्ड बी एकाच ठिकाणी होईल. मला सांगा, हा ट्रिपल बॉन्ड लागल्यामुळे एवढे मोठे हायड्रोजन तर काही गरज नाही. चला पटापट सांगा हायड्रोजन किती लागतील? पहिल्या याला किती हायड्रोजन? 1. मग हा 1 लावून दिला. याला किती हायड्रोजन? 1 2 3 4. तो म्हणते भगवान का दिया वो सब कुछ है, मग काही गरजच नाही. मग इथं 3 लावून टाका, झालं काम. याचं नाव काय असेल? प्रोपाइन. वाईन. समजली की गोष्ट? राहील का लक्षात? मग हे ट्रिपल बॉन्ड वाली, सिंगल बॉन्ड वाली सगळ्या गोष्टी माहित पडल्या. आता या सगळ्यांचे तुम्हाला इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर काढायला येतात.
काय येतात इलेक्ट्रॉन डॉट. तर तुम्हाला लाईन स्ट्रक्चर तर माहित पडले कसे काढायचे. मग लाईन स्ट्रक्चरवरून इलेक्ट्रॉन डॉट कसं काढतात. तर मी इकडचं मोडतो सध्याचं आणि याच्याच साईडला तुम्हाला इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर काढून दाखवतो कसं करतात पाहून घ्या. तर सगळ्यात पहिले पहा तुम्हाला लाईन स्ट्रक्चर काढता येईल का एवढं. मग पहिले लाईन स्ट्रक्चर काढायचं आणि लाईन वरून काय काढायचं इलेक्ट्रॉन डॉट. आता जर तुम्हाला मिथेनचं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर विचारलं तर पहिले लिहायचं कार्बन. काय लिहिला कार्बन. एक काडीचा अर्थ होते 2 टिंबे. का 2 टिंबे. कारण आपण काय एक इलेक्ट्रॉन शेअर केला की आपण काय करतो एक काडी काढतो. आता एक इलेक्ट्रॉन म्हणजे एक इलेक्ट्रॉन याचा आणि एक इलेक्ट्रॉन त्याचा. मग आपण काय करू माहिती एच हा एच 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 आणि जिथं जिथं एक काडी दिसते तिथे किती टिंबे द्यायचे 2. मग आता त्यानुसार काय सांगा पटकन. इथं किती येतील 2. इथं 2. इथं किती 2. इथे किती 2. इथे किती 2. झाला मिथेन तयार. किती सोपा होता बा. झालं संपलं. आता पटकन सांगा याचं काही. तर किती कार्बन आहे कार्बन कार्बन हायड्रोजन 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 हायड्रोजन. सगळ्या ठिकाणी काड्या किती आहे एक 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 एक. एक काडी म्हणजे किती टिंबे काढा 2 टिंबे पटापट. मग 2-2 टिंबे देत बसायचं फक्त. रांगोळीत येते ना ही काढायची अशी याच्या बाजून गोल गोल. आता याच्या बाजून काढसान काय हा याच्यातलाच आहे. याला थोडस कसं क्लोज क्लोज आईये. आज मी फोटो काढले ना सकाळपासून तेच चालू होतं. ये जवळ्या अंधऱ्या अंधऱ्या. समजलं का पटकन सांगा. समजलं का राहील का लक्षात. चलो पटकन याचं सांगा. याचं सांगा 3 कार्बनचं. तर पहिला कार्बन दुसरा कार्बन तिसरा कार्बन. याला काय लावायचे सगळे सगळे जेवढे हायड्रोजन दिसतात तेवढे हायड्रोजन लावून द्यायचे. हायड्रोजन लागले जसं तसं काढायचं. फक्त मधात काळ्या द्यायच्या नाही. काळीची जागी काय द्यायचे टिंब टिंब. जिथं जिथं तुम्हाला दिसेल तेवढे टिंबे द्यायचे. बोर झालो मी ते टिंबे देऊ. आता तुम्ही समजून घ्या. आता समजलं का. जटी काड्या एक काडी तिथे किती टिंबे 2 टिंबे. मग आता याच्या लॉजिक वरून तुम्हाला पुढचं लॉजिक शिकणं आहे. मग सांगा 2 काड्या म्हणजे किती टिंबे 4. वाव हाऊ स्मार्ट. कितने हुशार बच्चे हमारे पास. बरोबर आहे तसं म्हणा उत्तर तुमचं. पण 10वी वाल्यांकडून हीच अपेक्षा आहे की 2 काड्या म्हणजे पहा हे जर तुम्हाला दाखवायचं असलं तर हा सी हा वरचा एच वरचा एच खालचा एच खालचा एच. मला सांगा पटकन सांगा लवकर सांगा कुठं कुठं 4 टिंबे येतील. इथं इथं 2 काड्या होत्या म्हणून किती टिंबे येतील 4. बाकी ठिकाणी काय येतील पटापट सांगा. हसो मत रे. हसू नका म्हटलं जास्त असतात. ठीक आहे पटकन याचं सांगा काय करसान. कार्बन 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 वर हायड्रोजन हा खाली एक हायड्रोजन वर हायड्रोजन. इथे किती 3. जसं तसं लाईन स्ट्रक्चर पाहायचं. हे बघ जसं तसं इथं काढायचं. फक्त काड्या काढायच्या नाही. आता मला सांगा पॉईंट किती येतील पटापट बोला. इथं 1 2 3 4 कारण 2 लाईन. हा इथं 1 2. बाकी ठिकाणी 1 2 3 4 5 6 खाली काही नाही. इकडे 2. जाऊ द्या ना मी दिले तुम्ही समजले बस झालं. समजलं का. मग हे टिंबे टिंबे देऊन टाकायचे. समजले ना. इथं दिले मी टिंबे टिंबे. आता चलो लास्ट क्वेश्चन पहा परत बोला पटकन. होऊन जाऊ द्या. सी सी 3 काड्या म्हणजे 1 2 3 4 5 6. हायड्रोजनला किती मग एक तर वर दिलेच चालतात 2 किंवा या साईडला 2 दिलेच चालतात. हायड्रोजन जिथं लिहिसान त्यानुसार. इथं सांगा कार्बन कार्बन कार्बन. इथे किती 1 2 3 4 5 6. इथे किती 2. और अभी कार्बन हाइड्रोजन बोलो. इधर हाइड्रोजन है तो हाइड्रोजन के कितने पॉइंट होते हैं 2. तो इधर 3 मतलब हाइड्रोजन 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 1 2 3 4 5 6. एवढं समजलं का सांगा. इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर लक्षात आलं सगळ्यांचं. राहील लक्षात की पहिले लाईन स्ट्रक्चर तुम्हाला दिलेलं असलं त्याच्यावरून इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर काढणं म्हणजे एकदम बच्चो का केलं की एक लाईन 2 टिंबे 2 लाईन 4 आणि 3 लाईन असले तर 6 पॉईंट. समजेल एवढं लक्षात राहील. मग आता हे सिंपल सिंपल ऑफ कोण ऑफ झालं एवढं लक्षात राहिलं का. सिंपल. चला आता वापस या वापस या वापस या. चला आता आपण मोजू कार्बन. चला पटकन मोजा इकडे. एक मिथेन होता हा एक होता बरोबर. C1 हायड्रोजन किती होते पटकन सांगा 4. H4 होतं. इथं बा सी किती होते 2. हायड्रोजन 6. इथं बा सी किती आहे हायड्रोजन किती आहे 8. मग याच्यावरून एक पॅटर्न बनतो की सगळे अल्केन जे आहे त्यांच्यामध्ये एक पॅटर्न दिसेल तुम्हाला. मिथेन इथेन प्रोपेन ब्युटेन पेंटेन हेक्सेन. त्याच्यामध्ये तो म्हणजे काय माहितीये का की कार्बन आणि हायड्रोजन यांचा रेशो सेम आहे. रेशो म्हणजे मी तुम्हाला सांगतो कसा रेशो माहितीये का. रेशो नाही म्हणता येणार त्यांचा नंबर. हा पहा जेवढे कार्बन असतात त्याच्या दुप्पट प्लस 2 हायड्रोजन असतात. कार्बन असतात त्याच्या दुप्पट प्लस 2 काय असतात हायड्रोजन. म्हणजे
CN. जर कार्बन N असतील तर हायड्रोजन किती असतील, त्याच्या दुप्पट, यांच्या दुप्पट म्हणजे 2N प्लस किती 2. पहा 1 ची दुप्पट करा, 1 चा डबल किती होते 2, 2 मध्ये 2 टाका 4, 2 ची डबल करा 4, 4 मध्ये 2 टाका 6, 3 ची डबल करा 6, 6 मध्ये 2 टाका 8, तसं 4 ची डबल करा 8, 8 मध्ये 2 टाका 10, म्हणजे पुढचा वाला कोण असेल C4H10, त्याच्या पुढचा कोण असेल C5H12, नंतर कोण असेल C6H14. मग हे समजून घ्या की याचा एक सिंपल फॉर्म्युला आपल्याला भेटला की अल्केनचा फॉर्म्युला असते CnH2n + 2. आता आपण एक आणखीन गोष्ट ऑब्झर्व केली, पहा याच्याकडे जस्ट पहा की हा जसा बॉन्ड 6 हायड्रोजन होते, आता बॉन्ड जसा वाढला हायड्रोजन काय झाले कमी, आणखीन बॉन्ड वाढला तर हायड्रोजन कसे झाले कमी, म्हणजे हायड्रोजन पुढे कमी कमी होत जातात. म्हणून हे लक्षात ठेवा. आणि इकडे पहा जनरल फॉर्म्युला इथेच लिहून देते मी, याचा जनरल फॉर्म्युला असा असते CnH2n, आणि हे 2 एक्स्ट्रा हायड्रोजन होते की नाही ते काय झाले बॉन्ड वाढल्यामुळे काय झाले कमी. आता CnH2n आणखीन 2 कमी झाले म्हणून काय झाले -2. मग हे फॉर्म्युले पाठ करा. डबल बॉन्ड असले काय करतात सांगा पटकन. डबल हा काय सिंगल आणि ट्रिपल, पटकन सांगा. डबल बॉन्ड असला की कार्बन पेक्षा हायड्रोजन कसे असतात डबल, सिंगल बॉन्ड असला की कार्बन पेक्षा हायड्रोजन कसे असतात डबल +2, ट्रिपल बॉन्ड असला तर कसे असतात डबल -2. राहील लक्षात. याच्यापेक्षा खालच्या स्तरावर जाऊन शिकवून मला जमणार नाही, हे लिमिट आहे, इससे आगे हो ही नहीं सकता. समजलं एवढं. आता मिथेन इथेन प्रोपेन, आता जर मी तुम्हाला असं लिहून दिलं की C6H12 तर मला पटकन सांगा सिंगल बॉन्ड आहे डबल बॉन्ड आहे की ट्रिपल बॉन्ड आहे. मग तुम्हाला हे कसं ओळखता येईल की हे पाहायचे कार्बन पेक्षा हायड्रोजन किती जास्त आहे, दुप्पट आहे, दुप्पट म्हणजे कोणता बॉन्ड डबल बॉन्ड. जर समजा असं दिसलं तुम्हाला C6H14 साइन दोन्ही किती होतात 12, हा कोणता बॉन्ड आहे सिंगल बॉन्ड, कारण हायड्रोजन जेवढे जास्त तेवढा बॉन्ड काय असतो कमी, हा सिंगल बॉन्ड. जर असं दिसलं C6H10 तर काय असेल ट्रिपल बॉन्ड. मग यांचे नाव जर मी तुम्हाला विचारले तर हा कोण असेल सांगा पटकन. HEX हेक्स, आणि सिंगल बॉन्ड असल्यामुळे ANE, हा काय असेल HEXX आणि नंतर ENE कारण डबल बॉन्ड आहे, आणि हा काय असेल HEXYNE कारण काय ट्रिपल बॉन्ड आहे. म्हणून हायड्रोजन पाहायचे किती आहे, हायड्रोजन जर डबल असले तर हे डबल बॉन्ड असतो, हायड्रोजन जर जास्त असले डबल पेक्षा तर सिंगल बॉन्ड असतो, हायड्रोजन जर डबल पेक्षा काय असले कमी असले तर कोणता बॉन्ड असतो ट्रिपल बॉन्ड. हे कामात तर कुठे पडणार नाही जास्त कारण एवढं डीप मध्ये नाही जातील ते, बट सिंपल माहित पाहिजे. समजलं आता, संपलं. आता याच्या पुढे जाऊ आपण पुढच्या गोष्टीकडे. आता सगळे इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर जेवढे पॉसिबल होते तेवढे तुम्हाला मी सांगितले. आता उरला फक्त एक वॉटरचा, कारण वॉटर आला होता 2 वेळेस म्हणून त्याचं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर सांगून देतो मी. आता H2O मला पटकन सांगा, H2O आहे, आता O लिहितो, मला सांगा O ला किती काळ्या पाहिजेत, O ला किती इलेक्ट्रॉन शेअर करायचे असतात ऑक्सिजनला, पटकन सांगा किती असतात 2. हायड्रोजनला किती पाहिजे असतात 1. मग ऑलरेडी 2 हायड्रोजन आहे तरी हा एक मग एक काळी याची एक काळी याची, आणि मधात कोण लावून द्यायचा बरोबर ऑक्सिजन. जमलं की नाही पहा. अरे हट, हा हायड्रोजन हा हायड्रोजन, जमलं, सोपं आहे. मग H2 का तर 2 हायड्रोजन आहे, एक कोण आहे O, ऑक्सिजनला 2 काळ्या असतात, ऑक्सिजन खुश, हायड्रोजनला एक असते तो खुश. याचा इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर सांगा पटकन. किती किती पॉइंट, इधर से 2 पॉइंट, इधर से कितने पॉइंट 2 पॉइंट. समजलं एवढं राहील लक्षात. पण इथं थोडासा एक ट्विस्ट आहे ऑक्सिजन बद्दल. तुम्हाला मी ऑक्सिजनची व्हॅलेन्सी लिहून दिली माहितीये, ऑक्सिजन माहितीये, ऑक्सिजन मध्ये पहिल्या ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात 2, दुसऱ्या ऑर्बिट मध्ये किती असतात 1 2 3 4 5 6, किती असतात टोटल 6. पण तुम्ही दाखवताना इथे किती दाखवले फक्त 2च, कारण हे 2 दाखवले तुम्ही ऑक्सिजनचे, हे 2 तर हायड्रोजनचे. मग बाकीचे 2 तुम्ही दाखवले, हे 2 दाखवले तुम्ही, बाकीचे 4 दाखवले का नाही. मग ते बाकीचे 4 दाखवजा, कारण ऑक्सिजनला किती कंप्लीट करणार टोटल 8. मग ऑक्सिजनचे 8 दिसले तर पाहिजेत ना की ऑक्सिजन जवळ किती झालं टोटल 8. म्हणून लक्षात ठेवा की वरचे 2 खालचे 2 दाखवणं विसरायचं नाही, त्याचे मार्क्स काउंट टाकेन कोणतरी. मग वरचे 2 खालचे 2 दाखवायचे, इथं पण वरचे 2 आणि खालचे 2 दाखवायचे की 4 इलेक्ट्रॉन आहे की जे शेअर नाही झाले, कोणासोबतच शेअर नाही झाले पण ते तिथंच आहे. राहील लक्षात, जमेल. मग संपलं इथं तुमचं मस्त इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चरला पॉइंट एक संपला. आता मला सांगा मिथेन इथेन प्रोपेन ब्युटेन समजलं, एएनई कुठे लागते, ईएनई कुठे लागते, वायएनई कुठे लागते, समजलं. अरे हो नाही बोला, एवढं समजलं. आता तिसरी महत्वाची गोष्ट असते, जेव्हा कधी कधी काय होते माहिती का, कधी कधी
त्यांची इच्छा झाली की ते काय करतात, एखादा ऑक्सिजन हायड्रोजन काढून घेतात आणि त्या हायड्रोजनच्या जागी दुसरा बाहेरचा आयटम टाकतात. म्हणजे मला सांगा, हायड्रोकार्बन मध्ये कोण दोन जण असतात, हायड्रोजन आणि कार्बन. आता समजा माझी इच्छा झाली आणि म्हटलं मला हायड्रोजन पाहिजे नाही आणि मला हायड्रोजनच्या जागी दुसरा कोणता तरी ऍटम टाकायचा आहे, नवीनच. इथं कोण टाकायचा आहे, नवीन कोणी टाकायचा आहे. तर तो या दोघांसोबत जर मी दुसरा कोणी टाकला तर तो असेल आपला FUNCTIONAL फंक्शनल ग्रुप. तर लक्षात ठेवा, तुम्ही काय करता, तर बऱ्याच वेळेस हायड्रोजन काढून घेता आणि त्याच्या जागी दुसरा ऍटम टाकता किंवा दुसरा ग्रुप ऑफ ऍटम टाकता आणि त्याला काय म्हणतो आपण, फंक्शनल ग्रुप. तर इथं कोणकोणते ऍटम टाकत असतात, तर लक्षात ठेवा इथं 3च ऑप्शन टाकतात. इथे किती ऑप्शन टाकतात, 3. तर हे फंक्शनल ग्रुप लक्षात ठेवा की हायड्रोकार्बन मध्ये बाहेरचे कोण कोण टाकतात. तर याच्यामध्ये एक टाकतात हॅलोजन. कोण टाकतात, हॅलोजन. आता ज्या मुलांना हॅलोजन आठवत नाही त्यांनी पटकन सेकंड चॅप्टर मध्ये जा आणि ग्रुप नंबर 17 शोधा. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतील क्लोरीन, ब्रोमीन, फुलेरिन, आयोडीन, ते सगळे कोण आहे, हॅलोजन्स आहे. मग इथं हॅलोजन टाकू शकता किंवा दुसरा ऑप्शन आहे तुमच्यावर, तुम्ही काय टाकू शकता, ऑक्सिजन. काय टाकू शकता, ऑक्सिजन. तिसरा ऑप्शन काय आहे, नायट्रोजन. मग ह्या तिन्ही गोष्टी तुम्ही इथे टाकू शकता. म्हणून हे तिन्हीचे तिन्ही काय झाले तुमचे फंक्शनल ग्रुप. तर मग ऑक्सिजनचे फंक्शनल ग्रुप आहे, नायट्रोजनचे फंक्शनल ग्रुप आहे, हॅलोजनचे फंक्शनल ग्रुप आहे. आणि त्याचा बुक मध्ये छान टेबल दिलाय आणि तो टेबल पाहायचा, पाठ करायचा आणि लक्षात ठेवायचा. पण तो जर लक्षात राहत नसेल तर मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो तशा पाठ करायच्या. चला पाठ करी पा, लक्षात ठेवण्यासाठी लक्षात ठेवा, पटकन पा. फंक्शनल ग्रुप कोणाकोणाचा आहे, सगळ्यात पहिला कोणाचा आहे, हॅलोजन. हॅलोजन, चलो मस्त जमलं. त्याच्या बाद कोणाचा आहे, ऑक्सिजन, OXYGN ऑक्सिजन. नंतर कोणाचा आहे, नायट्रोजन, NITROGN. आता एवढे तर आपल्याला माहित पडले. आता हे फंक्शनल ग्रुप कोणते आहे ते पहा. ऑक्सिजनचे याचे 3 फंक्शनल ग्रुप आहे हॅलोजनचे. एक आहे आपला CHLO, डायरेक्ट नाव लिहितो मी त्याचं, CHLORIN. क्लोरीन. दुसरा कोण आहे, ब्रोमीन. तिसरा कोण आहे, आयोडीन. आयोडीन. हे 3 आहे. आता या तिघांचे सिम्बॉल बी तुम्हाला माहित पाहिजेत. चलो पटकन सांगा. क्लोरीनचा सिम्बॉल Cl, ब्रोमीनचा सिम्बॉल Br, आयोडीनचा सिम्बॉल I. आता याच्याबद्दल लक्षात ठेवा की जेव्हा 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 हे 3 त्या ठिकाणी लागतील, मला सांगा ते कंपाऊंड जसंच तसं राहील का, त्याच्या प्रॉपर्टीज बदलतील. त्याच्या प्रॉपर्टीज बदलल्या तर त्याचं नाव सेम राहील का, त्याचं नाव बदलेल. मग त्याचं नाव काय बदलेल, तर जेव्हा हे बाहेरचे शिल्लकचे लोक त्याच्यामध्ये जुळतात तेव्हा त्याच्या नावासमोर किंवा नावाच्या मागे काहीतरी एक शब्द लागतो. मग तो वर्ड लक्षात ठेवायचा. काय, IUPAC मध्ये एक वर्ड यूज होतो, तो वर्ड लक्षात ठेवायचा. IUPAC मधला वर्ड तो कोणता आहे, तर लक्षात ठेवा क्लोरीन साठी तो वर्ड आहे क्लोरो. CHLORO. कोणता वर्ड आहे, क्लोरो. मी रेड मध्ये लिहितो जेणेकरून तो लक्षात राहिला पाहिजे. हा वर्ड पाठ पाहिजे तुम्हाला. Cl दिसला की हा वर्ड आठवला पाहिजे. Br दिसला की ब्रोमो. हा दिसला की आयोडो. चला हे 3 राहतील लक्षात. चलो बॅक टू पवेलियन. ऑक्सिजन. आता ऑक्सिजनचे टोटल बुक मध्ये 6 फंक्शनल ग्रुप दिलेले अलग अलग अलग. मग एवढे मोठे करायची गरज नाहीये, 4 करायचे. सगळ्यात पहिला त्यातला सोपावाला तो आहे आपला अल्कोहोल. कोण आहे आपला, अल्कोहोल. आणि अल्कोहोल बरोबरच आहे. अल्कोहोलचा फॉर्म्युला असतो OH. काय असतो, OH. सध्या समजून घ्या, बाकीचा नंतर लिहून देईन. OH. आता OH नंतर कोणता आहे, अल्डेहाइड, HYD. अल्डेहाइडचा फॉर्म्युला असतो CHO. नंतर असते कार्बोझिलिक ऍसिड, कार्बो XYLIC ऍसिड. सर पुस्तकात मागे पुढे झालं, मी शिकवतो तसं लक्षात ठेवा. याचा फॉर्म्युला असतो COOH. नंतर एक असते शेवटचा कीटॉन, त्याचा फॉर्म्युला असते CO. आता माझी गोष्ट समजा, हे सगळेच्या खाली इथर आणि इस्टर 2 आणखीन दिले, बट त्याचा क्वेश्चनच नाही पुस्तकात. मग क्वेश्चन नाही तर शिकत कशाला गणगण करता. चला आता याचे पहिले शॉर्टकट नाव लक्षात ठेवा. अल्कोहोल याचं असते शेवटचे 2 शब्द, काय सांगा, OL. मग याचा जेव्हा बी अल्कोहोल जुळलेला दिसेल तर OL शब्द लक्षात ठेवायचा. जेव्हा बी अल्डेहाइड जुळलेला दिसेल त्याचे समोरचे 2 शब्द लक्षात ठेवायचे. काय त्याचं नाव, AL. हे जर दिसलं तर याच्यातले हे शब्द लक्षात ठेवायचे. कोणता माहितीये का, हा O, हा IC आणि मग ऍसिड. कोणता आहे सांगा पटकन, याचं नाव काय, OIC ऍसिड. आणि जर तुम्हाला कीटॉन कुठे दिसला तर शेवटचे 3 वर्ड, कोणता, ONE1. हे वर्ड पाठ पाहिजेत तुमचे. आता लास्ट वाला नायट्रोजन वाला एकच फंक्शनल ग्रुप आहे, त्याचं नाव आहे अमाइन्स. आणि याचा फॉर्म्युला असते NH2. काय फॉर्म्युला असते, NH2. आणि याचा शॉर्ट फॉर्म हाच आहे, फक्त यस काढून टाका. अमाइन, यस काढून टाका फक्त. सिंपल आहे की नाही. चला फटाफट हे शॉर्ट फॉर्म पाठ करा. हॅलोजन सांगा किती टाईपचे, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. क्लोरीनचा फॉर्म्युला Cl, ब्रोमीनचा फॉर्म्युला
Br आयोडीनचा फॉर्म्युला आय. आणि लक्षात ठेवा क्लोरीन म्हणजे क्लोरो, ब्रोमीन दिसला की ब्रोमो, आयोडीन दिसला की आयडो. जसा अल्कोहोलचा फॉर्म्युला OH आणि तो दिसला की OL. अल्डिहाइडचा फॉर्म्युला CHO, तो दिसला की AL. पटकन लिहून घे. कार्बोक्सिलिक ऍसिड तुम्ही नाही ऑनलाईन वाले, कार्बोक्सिलिक ऍसिडचा फॉर्म्युला COOH आणि हा दिसला की काय शब्द आठवला पाहिजे OH ऍसिड. आणि केटॉनचा फॉर्म्युला CO1 आणि अमाइनचा फॉर्म्युला NH2 आणि त्याचं काय असते अमाइन. आता एक लक्षात ठेवा, एक तुम्हाला हे IUPAC नेम तयार करताना सोपं जाईल, पण स्ट्रक्चरल फॉर्म्युला जर तयार करायचा असला तर याच्यात लक्षात ठेव जा की क्लोरीनची व्हॅलेन्सी 1 आहे. क्लोरीनची व्हॅलेन्सी किती आहे 1, म्हणून त्याला नेहमी एकच काडी असेल. त्याला किती काडी असेल 1. म्हणून तुमचा एखादा हायड्रोजन काढतील आणि हायड्रोजनच्या जागी कोण बसवतील क्लोरीन. म्हणून हे याच्या समोर जी मी हे काडी काढतोय लक्षात ठेवा ग्रीन कलरची, म्हणजे हे कोणत्या तरी हायड्रोजनच्या जागी कोण लागेल क्लोरीन, कोणत्या तरी हायड्रोजनच्या जागी कोण लागेल ब्रोमीन, कोणत्या तरी आयोडीनच्या जागी कोण लागेल क्लोरीन. हे शब्द लक्षात ठेवा की हे कोणत्या तरी हायड्रोजनला रिप्लेस करतील आणि त्याच्या जागी लागतील. जो तुमचा OH आहे अल्कोहोल, तो पण कोणत्या तरी हायड्रोजनला रिप्लेस करेल, त्याच्या जागी काय लागेल OH. लक्षात ठेवा. हा CHO पण हा हायड्रोजनला रिप्लेस नाही करणार, तर हा तिन्ही हायड्रोजनला रिप्लेस करेल. तिन्ही हायड्रोजन समजतात ना, CHO हा पुरेचे पुरे तिन्ही हायड्रोजन रिप्लेस करेल. मी तुम्हाला समजून सांगतो कसं पाहून घ्या. तर हा कार्बन आहे, याला लागलेले आहे समजा आपले हायड्रोजन 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 हायड्रोजन, सगळे हायड्रोजन आहे. आता लक्षात ठेवा, इकडे पहा एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा जेव्हा असं कंपाऊंड असेल किंवा आपण एक शिल्लकचं घेऊ आणखी याच्यामध्ये, हा पहा हा वाला कंपाऊंड असेल, तर जेव्हा बी हे वरचे 4 लागतील, वरचे 4 कोणते क्लोरीन ब्रोमीन आयोडीन ऑक्सिजन, तर हा काय करेल कोणताही एक हायड्रोजन काढून घेतील आणि या हायड्रोजनच्या जागी काय लावतील क्लोरीन लावतील, क्लोरीन नाही तर काय लावतील ब्रोमीन लावतील, ब्रोमीन नाही तर काय लावतील आयोडीन, आयोडीन नाही तर काय लावतील OH. एकाच हायड्रोजनच्या जागी, बाकीचं सगळं जसंच तसं. बट 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 लक्षात ठेवा हा जर चुकून बी हा काय असला चुकून बी कोण असला CHO, कोण असला CHO, तर तो 3 हायड्रोजन रिप्लेस करेल. किती हायड्रोजन रिप्लेस करेल 3 समजते ना, 1 2 आणि 3, तिन्हीचे तिन्ही हायड्रोजन गायब करेन आणि त्याच्या जागी काय होऊन जाईल तो CHO. काय होऊन जाईल तो CHO. का CHO होईल सांगतो तुम्हाला, पाहून घ्या. तुम्ही पटकन सांगा CHO जर पाहिला तुम्ही ना, तर हायड्रोजनला किती काड्या असतात 1, ऑक्सिजनला किती काड्या असतात 2. आता पहा जमलं की नाही. कार्बनला किती असतात 4, झाल्या 4 काड्या. म्हणून लक्षात ठेवा याच्या बाजूला मी बारीक ब्ल्यू कलर मध्ये लिहून देतो, ब्ल्यू नाही सॉरी रेड कलर मध्ये लिहून देतो चालेल, की हा एक हायड्रोजन रिप्लेस करेल, हा एक हायड्रोजन रिप्लेस करेल, हा एक हायड्रोजन रिप्लेस करेल, हा एक हायड्रोजन रिप्लेस करेल आणि हा किती करेल 3. किती हायड्रोजन रिप्लेस करेल 3. मग हा 3 हायड्रोजन रिप्लेस करेल. ही गोष्ट लक्षात ठेवा. किती हायड्रोजन रिप्लेस करेल तो 3. आता मला सांगा COOH बद्दल पहा, तर हा बी पुरेचे पुरे 3 हायड्रोजन रिप्लेस करेल. किती हायड्रोजन रिप्लेस करेल तो 3. कसे तुम्ही ऐकून घ्या, इकडे पहा. हे सगळं आहे, तो काय करेल हे पुरं गायब करून टाकेल सगळं. याचे तिन्ही हायड्रोजन काय करून टाकेन एंड आणि याच्यासोबत जोडून देईन COOH. झाला. आता COOH कसं जुळेल सांगतो पहा. एक जुळेल डबल बॉन्डी O, किती काड्या राहिल्या फक्त आता 1. मग याला जुळेल सिंगल दांडी O. जमलं. पण आता O ला किती काड्या असतात 2, इथे किती झाली फक्त 1. मग त्याला एक H जोडून टाकेन. पाहून घ्या C डबल O आणि कोण आला H. कार्बन खुश आहे का पहा बरं, 1 2 3 4 खुश आहे कार्बन. ऑक्सिजन खुश आहे का पहा बरं, वरचा 1 2 खुश आहे, खालचा पहा बरं 1 2 खुश आहे. हायड्रोजन खुश आहे का, खुश आहे, सगळे खुश आहे. आणि सगळे जर त्याच्या घरी खुश आहे तर हा कोण झाला आपला COOH. म्हणून COOH बी किती हायड्रोजन रिप्लेस करते 3. आता नंतर जो कीटॉन आहे त्याच्याबद्दल एक गोष्ट समजा, ऐका पहा. हा जो कीटॉन आहे कोण आहे कीटॉन, त्याचं नाव चांगलं घेत जा. काय नाव त्याचं कीटॉन, कीटाणू नाही हा कीटॉन. आता पहा कीटॉन जो आहे, आता कीटॉन जर तुम्हाला लावायचा असला, काय लावायचा असला कीटॉन, तर प्रॉब्लेम काय होते सांगतो. इकडे पहा कीटॉन कोण आहे CO. आता मला सांगा O म्हणजे किती काड्या 2. मग आपण 2 हायड्रोजन काढून टाकू. समजा हा एक हायड्रोजन काढला आणि हा खालचा एक हायड्रोजन काढला आणि याच्या जागी मी काय लावला O लावला. तर तुम्हाला वाटत नाही हे CHO झालं, काय झालंय CHO. का रे बा CHO आणि CO मध्ये काय फरक आहे, तर लक्षात ठेवा की हा जो CO आहे याला एक काडी नसते, याला किती काड्या असतात 2. पण लक्षात ठेवा हे सगळे एका काडीवाले आहे, एका काडीवाले समजतात ना. हे नेहमी काय किती काड्या रिप्लेस करतात 1 आणि CO ला नेहमी किती काड्या लागतील 2. 2 काड्या म्हणजे CO इथं लागूच शकत नाही.
सीओ एका कार्बन मध्ये 2 कार्बन मध्ये लागत नाही, त्याला किती कार्बन पाहिजेत? कमीत कमी 3. म्हणजे तो म्हणते 1 कार्बन 2 कार्बन 3 कार्बन, या सगळ्यांना कोण असतात? हायड्रोजन 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 हायड्रोजन. तर सीओचं म्हणणं आहे की मी लागेल तर मधात लागेल, कोपऱ्यावर लागणार नाही. कोपऱ्यावर समजते ना, हा कोपरा कोपऱ्यावर लागतच नाही, मधात कुठेही चालते. 4 कार्बन मध्ये तो मधातल्या 2 वर लागेल, 5 असले तर मधातल्या 3 वर लागेल, 6 असले तर मधातल्या 4 वर लागेल, पण या शेवटच्या 2 याच्यावर लागणार नाही. का लागणार नाही? नाही इच्छा त्याची. मग तो काय करतो? पाहून घे इकडे पहा. तो काय करतो? वरचा हायड्रोजन काढून टाकतो, खालचा हायड्रोजन काढून टाकतो आणि त्या दोन्ही हायड्रोजनच्या जागी काय चिपकवतो? ओ. आणि अशा प्रकारे बनला तुमचा सीओ. म्हणून लक्षात ठेवायचा की हा किती हायड्रोजनला रिप्लेस करतो? 2. पण ते 2 कोणते माहिती आहे ना? ते 2 2 2 2 रे 2. हा, आणि NH3 एकच हायड्रोजनला करतो. किती हायड्रोजनला करतो? 1. ते नंतर सांगून द्या. आता पहिले पाहून घ्या, इकडे पहा. एक आणखीन गोष्ट याच्या कामाची लिहून देतो कोपऱ्यात, लक्षात ठेवा. या सगळ्यांमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, कोणती माहितीये का? हे दोघं जे आहे, कोणते? हे दोघं, हा आणि हा, हे दोघं नेहमी एंडवरच लागतात. कुठे लागतात ते? एंड. एंडचा अर्थ काय होते? एक तर ते, हे बा 5 कार्बन आहेत, तर ते एक तर या कार्बनला लागतील, एक तर कोण्या कार्बनला लागतील? या कार्बनला. कोणत्या कार्बनला? सांगून द्या. एक तर पहिल्या, एक तर शेवटच्या. लवकर लक्षात ठेवा की सीएचओ नेहमी स्ट्रेट चेन मध्ये कुठे लागू शकतात? एक तर मागे, एक तर पुढे, दोनच ठिकाणी लागू शकतात. म्हणजे हे एंडवरच लागतील. आणि जो तुमचा हा सीओ आहे, हा नेहमी कुठे लागेल? मिडल. मिडल नको म्हणू त्याला, मध्ये. कारण मध्ये म्हणजे हे 5 आहे, तर 5 मधल्या याला लागेल का तो? नाही. याला लागेल का? नाही. यातल्या कोणाला लागेल? मग तिघांना लागू शकतो तो. पण लक्षात ठेवायचं की तुम्हाला जेव्हा बी सीएचओ आणि सीओ मध्ये कन्फ्युजन वाटेल, तर लक्षात ठेवा, जर मधात असेल तर कोण आहे तो? सीओ आहे, आणि कोपऱ्यावर असेल तर कोण आहे तो? सीएचओ आहे. एवढं समजलं का? चलो, इतकं पटकन लक्षात राहील. मस्त. मग हे सगळी गोष्ट, हा एकच अमाइन सांगून देतो कसा लागते. तर अमाइन सिंपल लागते. अमाइनला काही टेन्शन नाही. अमाइन काय करते? कोणताही एक हायड्रोजन काढते आणि त्या जागी काय लागते? NH2 झालं. कोणत्याही एका हायड्रोजन जागी NH2 लागला म्हणजे कोणत्याला? अमाइन. मग हे लक्षात ठेवजा की किती इलेक्ट्रॉन रिप्लेस करतात. राहील लक्षात. आता आणखीन एक ट्रिक वाली गोष्ट सांगतो. तुम्ही ही गोष्ट शिकलेच असाल की IUPAC नाव लिहिताना काय लिहिताना? IUPAC नाव लिहिताना नंबर टाकतात. IUPAC नॉमिनेशन लिहिताना काय टाकतात? नंबर. ते नंबर कधी टाकतात, कधी टाकायचे, कधी टाकायचे नाही, केव्हा कुठं टाकायचे, हे सगळं सांगेल. त्याच्याबद्दल टेन्शन घेऊ नका. आता फक्त माझी एक सिंपल लास्ट गोष्ट आहे का, ही वाली, की हे जेव्हा बी IUPAC नॉमिनेशन मध्ये लागतील, तर हे प्रिफिक्स लागतात. कुठे लागतात? प्रिफिक्स. प्रिफिक्सचा अर्थ काय होतो? पटकन बोला कोणतरी. समोर. तर हे नावाच्या, ओरिजिनल नावाच्या समोर लागतील. आणि हा जेवढा बी बाकीचा माल दिसते, हे कुठे लागते? सफिक्स. सफिक्स म्हणजे मागे. म्हणजे हे ओरिजिनल नावाच्या कुठे लागतात? मागे. मग हे जे शॉर्ट फॉर्म मी सांगितले तुम्हाला IUPAC ला जोडण्यासाठी, हे शॉर्ट फॉर्म युज होतात. आता कसे युज होतात, काय युज होतात, कधी युज करायचे, ते सगळं सांगतो. चला डायरेक्ट जो आपण IUPAC नॉमिनेशन. IUPAC नॉमिनेशन कुठे आहे? चलो चलो. अरे कुठे गेलं? हा, घाबरलं. ते पुस्तक एवढा मोठं चॅप्टर असते का? कार्बन कंपाऊंड. पण तुम्हाला मी वन शॉट मध्ये सांगितलंय सगळं कुठं काय येते. हा शॉर्ट याच्यासाठी आहे की ज्याच्याकडून तुम्हाला या गोष्टी समजल्या पाहिजेत, की काय चालू आहे, कसं चालू आहे, का चालू आहे. चलो पटापट पटापट मध्ये हे क्वेश्चन सगळे आहे का, तर आपण उलट्यापासून घेऊ. हे सगळे क्वेश्चन मी वन शॉट मध्ये घेतलेले स्टील परत घेतोय का किडे. चला पटकन पहा. तर सगळ्यात पहिले तुम्हाला काही काम करायचं असेल तर ते काम काय करायचं सांगतो. डायरेक्ट IUPAC नॉमिनेशन शिकवतो, ऐकून घ्या. सगळ्यात पहिले करायचे नंबर ऑफ, चालेल, सगळ्यात पहिले काय येईल तर नंबर ऑफ कार्बन. सगळ्यात पहिले काय येईल? नंबर ऑफ कार्बन. मला पटकन मोजून सांगा नंबर ऑफ कार्बन किती आहे? 1 2 3 4. अटी लिहायचे 4. आता पायाचा टाइप ऑफ बॉन्ड. मला सांगा बॉन्ड कोणता आहे? सिंगल आहे की डबल आहे? तर तुम्हाला बॉन्ड कोणामधला पाहायचा आहे? दुसऱ्या कोणामधला नाही पाहायचा, कार्बन कार्बन मधला पाहायचा. कार्बन कार्बन मध्ये सिंगल सिंगल सिंगल, तर हा बॉन्ड कोणता असेल? सिंगल. मग मला सांगा याच्यावरून पॅरेंट नेम काय असेल? आता पॅरेंट नेमचा अर्थ सांगतो. पॅरेंट नेम म्हणजे ओरिजिनल नाव. तर पॅरेंट नेम तुम्हाला माहिती आहे, 1 कार्बन 2 कार्बन 3 कार्बन 4 कार्बन, मिथ इथ प्रो ब्यूट. म्हणजे इथं काय येईल? ब्यूट, BUT. आणि सिंगल बॉन्ड असला तर काय येते सांगा पटकनी? काय येते? ANE. कधी बोलसान, बाकीचे काय झपित आहे का? बोला सगळे जरा. मग 4 असले की ब्यूट, आणि त्याच्या मागे काय लागतं? ANE. लवकर त्याच्या बाद मग पाहायचा फंक्शनल ग्रुप. काय पाहायचा? फंक्शनल ग्रुप. मला सांगा फंक्शनल ग्रुप म्हणजे काय?
तर फंक्शनल ग्रुप म्हणजे काय असे सांगतो, याच्यात कोण आहे की जो आपल्या ओरिजिनल मधला नाहीये. तर तुम्हाला मी 6 फंक्शनल ग्रुप सांगितले, त्यात पाहतो कोण आहे, सीओ आहे. माहित पडले कोण आहे तुम्हाला, सीओ. तर ते तुम्हाला 6 आठवले पाहिजेत की क्लोरीन आहे, ब्रोमीन आहे, ऍडिन आहे, हॅलोजन मधला आहे का नाही. मग पाहायचं की अल्कोहोल आहे का, ओएच आहे का नाही. दुसरा पाहायचा की कोण आहे, सीओ सीएचओ आहे का नाही, सी डबल एच आहे का नाही, NH2 आहे का नाही. मग कोण आहे, सीओ आहे. सीओ म्हणजे कोण होता, आठवा पटकन. किटॉन. हा आठवला पाहिजे तुम्हाला की हा आहे तुमचा किटॉन. त्याचं नाव काय लिहायचं, किटॉन. आता लास्ट शेवटची गोष्ट ती म्हणजे काय सांगतो, आता तुम्हाला करायचं आहे डायरेक्ट फंक्शनल ग्रुपचं डायरेक्ट काय म्हणतात, आयुपीएसी नेम लिहायचं. काय लिहायचंय, IUPAC नेम. आता IUPAC नेम लिहिताना मी मधात थोडासा गॅप सोडतो, कशासाठी सांगतो. तर IUPAC नेम लिहिताना लक्षात ठेवा, तुम्हाला फंक्शनल ग्रुप कुठं जोडलेला आहे त्याचा नंबर लिहावा लागतो. आता तुम्ही सांग, बाप फंक्शनल ग्रुप कुठं जोडलेला आहे त्याचा नंबर कसा लिहा, आम्ही कुठून लिहा. मग नंबर देसान का, असं नंबर देतो बा म्हणा, आम्ही याला 1 म्हणतो, याला 2 म्हणतो, याला 3 म्हणतो, याला 4 म्हणतो. मग हा इथं जोडलेला आहे. किंवा मग आम्ही एक काम करतो, याला 1 म्हणतो, याला 2 म्हणतो, याला 3 म्हणतो, याला 4 म्हणतो. मग आता 3 ला जोडलेला आहे. मग आता कुठं नाव द्या, नावं द्या. आता कुठं द्या, तर मी तुम्हाला सिंपल साधी गोष्ट सांगतो. पहिला रूल लक्षात ठेवा की नावं कुठं कुठं द्यायची गरज आहे आणि कुठं कुठं द्यायची गरज नाहीये. तर सगळ्यात पहिला रूल नावं देण्यासाठी, सॉरी नंबरिंग साठी, नंबरिंग केव्हा करायची नाही, कधी कधी करायची नाही. हे पहा इकडे पहा, मिथ अँड इथ मध्ये करायची नाही. जर मिथ असेल, इथ असेल, मिथ आणि इथ समजते ना, मिथेन इथेन दोनच जर नावं असतील, किती नावं असतील, फक्त 2, मिथेन इथेन, तर नंबरिंग करायची गरज नाही, बिलकुल नाही करायची. कारण तुम्ही नंबरिंग कसं करतात, नंबरिंग नेहमी जवळून करतात की फंक्शनल ग्रुप जवळ कुठून आहे. आता मला सांगा, मिथ मध्ये तर जवळूनच आहे, करायची गरज नाही. ईद बी असला तर इकून केली तर हा पहिला आहे आणि तिकून गेली तर हा पहिला आहे. म्हणजे मिथ आणि ईद मध्ये नंबरिंग करायची गरज नाही. एवढंच राहील लक्षात. चलो याच्या बाद दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, कुठं कुठं करायची नाही त्यासाठी लक्षात ठेवा. जर तुमचा फंक्शनल ग्रुप CHO असला किंवा कोणता असला, COOH असला, तर नंबरिंग करायची गरज नाही. कारण CHO आणि COOH नेहमी कुठे लागतात, एंडवर लागतात. आता एंडवर समजा इथं COOH लागला तर आपण याला एक म्हणू, आणि तो इथं लागला तर याला एक म्हणू, म्हणजे तो एक वरच राहणार आहे. म्हणून CHO आणि COOH हे जर फंक्शनल ग्रुप दिसले तर नंबरिंग करायची गरज नाही. तिसरी गोष्ट लक्षात ठेवा, तिसरी गोष्ट, जर COOH असला, सॉरी कोण असला, CO असला, जसं इथं CO आहे, कोण असला, CO, तर प्रोप आणि ब्यूट पर्यंत मी नंबरिंग केली नाही तर चालते. कोण असला, CO समजते ना. किटॉन जर असला, हा जर किटॉन असला तर प्रोप अँड ब्यूट याच्यामध्ये पण नंबरिंग करायची गरज नाही. का, तुम्हाला समजून सांगतो, पण घ्या. C मला सांगा, इथं CO लागू शकतो का, नाही, कॅन्सल. इथं CO लागू शकतो का, नाही, कॅन्सल. मग आता CO कुठं लागू शकतो, फक्त एक तर इथं लागेल, एक तर कुठं लागेल, इथं लागेल. आता मला सांगा, जर समजा तो इथं लागला तर आपण याला एक म्हणू, याला काय म्हणू, 2, म्हणजे दुसऱ्याला काय लागला, CO. जर समजा CO चुकून इथं लागला तर आपण याला एक म्हणू, याला काय म्हणू, 2, म्हणजे तो किती वार झाला, दुसऱ्यावर. म्हणजे याच्यात तो दुसऱ्यावरच असणार आहे नेहमी. म्हणून काही झालं तो किती वार येईल, दुसऱ्यात. म्हणून लक्षात ठेवा की याच्यात बी नंबरिंग करायची गरज नाही. मग हे 3 पॉईंट लक्षात ठेवा की मिथ इथ याच्यामध्ये नंबरिंग करायची नाही. CHO COOH असला तरी नंबरिंग करायची नाही. CO जर असला तर प्रोप मध्ये नंबरिंग करायची नाही. मिथ इथ आणि मिथ मध्ये तो लागतच नाही. आणि राहिला प्रोप मध्ये, तर प्रोप आणि ब्यूट मध्ये बी नंबरिंग करायची गरज नाही. आता पहा, आता बाकी सगळ्या कंडिशन मध्ये नंबरिंग करायची. मग ह्या 3 लक्षात ठेवायचे. ह्या 3 कंडिशन पैकी ही कंडिशन कोणती आहे, थर्ड वाली. मग थर्ड वाल्यामध्ये नंबरिंग करायची गरज नाही. मग याच्यात बी नंबरिंग करायची गरज नाही. याचं डायरेक्ट नाव लिहायचं. पहिल्यांदा लक्षात ठेवायचं, लिहायचं BUTANE. याच्यातला ई काय करायचा, कॅन्सल. आता ई कॅन्सल केल्यावर याचा जो शॉर्ट फॉर्म असेल तो इथं लिहायचा. मला सांगा शॉर्ट फॉर्म काय आहे, ONE. मग इथं लिहायचं ONE. मग हे बनलं तुमचं IUPAC नेम. तुम्हाला भेटले पुरे मार्ग. काय त्याच नाव, ब्युटेन 1 किंवा ब्युटेनॉन. समजलं का, राहील का लक्षात. एवढं स्लो मी त्याच्यात नव्हतं चांगलं आहे, कारण फटाफट घेतलं होतं मी. मला वाटलं पोरं हुशार असतील, तुम्ही निघले हुशार, जास्तच हुशार. अभी मैं उसमें कुछ नहीं कर सकता. चलो जाऊ द्या, पण आज स्लो शिकवलं मी तुम्हाला, कारण मेरे को पता है कैसे कब सिखाना पड़ता है. चला पटकन पहा, इकडे पहा, सगळ्यांनी लवकर लवकर इकडे लक्ष द्या. पहिले मोजा. आता नंबर ऑफ कार्बन हे तुम्ही लिहा, टाइप ऑफ बॉन्ड तुम्ही लिहा. मी डायरेक्ट काय लिहितो,
पॅरेंट नेम, कारण कसं पॅरेंट नेम आता लिहू शकतो आपण. चलो पटकन सांगा की एक कार्बन दोन कार्बन, दोन कार्बन आहे, बॉन्ड कोणता आहे? सिंगल बॉन्ड. मग दोन कार्बन म्हणजे इथ, मग मी इथे लिहितो ETH इथ, आणि सिंगल बॉन्ड म्हणजे ANE. आता पटकन मला सांगा फंक्शनल ग्रुप, शॉर्टकट लिहितो मी FG. फंक्शनल ग्रुप कोणता आहे? CHO. तो तुम्हाला ते ओळखता आले पाहिजेत, कारण कसे 6 फंक्शनल ग्रुप आहे. क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आणि NH वाला NH2 तो ओळखू येतो. मग बाकी उरले 4 अल्कोहोल गिल्कोहोल ते ओळखूच येतात. मग हा पहा कोणता आहे? हा CHO. CHO आहे कारण तो एक कोपऱ्यावरच लागतो, कोपऱ्यावर लागतो म्हणजे CHOच असणार आहे. मग आता तो अल्डेहाइड आहे, अल्डेहाइड असला अल्डेहाइड HYD, तर पटकन सांगा मला त्याचा फंक्शनल ग्रुप. याच्यामध्ये नंबरिंग करायची गरज आहे का? नाही. मग फंक्शनल FUNCTIONL फंक्शनल ग्रुप काय येईल? पटकन सांगा फंक्शनल ग्रुप कोणता? सॉरी कशाला लिहिलं मी एवढं? IUPAC नेम. IUPAC नेम काय येईल? तर पहिल्यांदा त्याचं नाव काय येईल? ETHAN. ई लिहायचा नाही, आणि याचा शॉर्ट फॉर्म कोणता आहे? AL. तर छोट्या ह्याच्यात AL, इथेनॉल. समजलं? सोपं आहे. चलो नेक्स्ट पटापट मी सगळे घेऊन देतो, कारण हे एक्झाम मध्ये येण्यासारखे आहे, दरवर्षी येतात, आणि मला नाही वाटत की तुमचं चुकील जर तुम्ही हे लक्ष देऊन ऐकलं तर. पटकनी पॅरेंट नेम लवकर. एक कार्बन, दोन कार्बन, तीन कार्बन. एक कार्बन, दोन कार्बन, तीन कार्बन किती असते? लवकर बोला, ए बद माणसांनो बोला, काय असते? प्रोप. आणि सिंगल बॉन्ड असलं की ANE. आता जर एवढं सांगल्यानंतर बी तुमच्या डोक्यात गेलं नसेल की सिंगल बॉन्ड काय म्हणतात सर, ANE कुठून आणला? मी दिल्या 4 शिव्या, तुम्ही इमॅजिन करून घ्या त्या. नसतं का? दोन बॉडी पार्ट, दोन फॅमिली. काय शिकवा याच्यापेक्षा, इसके नीचे क्या हो सकता है, असं तर शिकवत बी नसं 11th मध्ये जा. कार्बन कंपाऊंड जीव घेऊन टाकते, माहितीये का? इनऑर्गॅनिक केमिस्ट्री तुमचं जे 9वं चॅप्टर आहे ना, त्याचं अर्ध पुस्तक आहे केमिस्ट्रीमध्ये. अर्ध पुस्तक इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं आहे. त्यात तुम्हाला दिसेल मग इथर नावाचा एक चॅप्टर, इस्टर नावाचा एक चॅप्टर, कार्बोक्सिलिक ऍसिड नावाचा एक चॅप्टर, अल्कोहल नाम का एक चैप्टर. मर जाओगे देख देख के. एक एक फंक्शनल ग्रुप का एक चैप्टर. यहाँ पे स्ट्रेट चेन है ना, ऐसा कार्बन ऐसा है ना, ऐसा. ये देखो 11th में जाओगे तब पता लगा ये भी कार्बन कंपाउंड है. ये इसको बोलते हैं कार्बन कंपाउंड. बोलो ये क्या है? हा, डोंगर दऱ्या असल्या ना याला कार्बन कंपाउंड म्हणतात. हा, हे असंच असते, असं बी असते, ते ऍडमिट असते, ते मी शिकलो होतो ना. हा, बेंजीन भी नहीं हो, कुछ गलत बन गया मेरे से. तो 11th में समझेगा. अभी आओ नॉर्मल इस पे आओ. अच्छा मला बोलायला नको, मी सांगतो. अभी मेरा दिमाग वो फर्स्ट से आया हुआ दिमाग है अभी. अभी मैं डिस्पर्शन में हूँ, समझ लो तुम. चलो हे झालं. आता पटकन फंक्शनल ग्रुप सांगा काय येतं फंक्शनल ग्रुप. हा दिसतो. आता तुम्ही ते आधीचं पाठ नसेल केलं तर हे पाहू नका, फालतूपणा नका करू. कार्बोक्सिलिक ऍसिड, मग कार्बोक्सिलिक ऍसिड. आता पटकनी नंबरिंग करायची गरज आहे का, असं स्वतःच्या मनाला विचारायचं, आणि त्यांनी जर हो म्हटलं तर कानाखाली मारायची स्वतःच्या. हा पटकनी याचं नाव शॉर्ट करून मग PROPAN OIC ऍसिड, कारण याचा असते OIC ऍसिड शॉर्ट फॉर्म. जमेल? चलो इसके बाद नेक्स्ट ऐसे सब क्वेश्चन लूंगा मैं, टेंशन मत लो, सारा का सारा समझ. लास्ट में फंक्शनल ग्रुप भी पढ़ाऊंगा. चलो जल्दी से बोलो. ये तो सबको समझना चाहिए, ये जिसको नहीं समझा मैं समझ गया तुम्हारे बारे में इसके. हाँ, पैरेंट नेम जल्दी से बोलो, कितने कार्बन है? 1 2. नाम क्या होगा? इथेन. ज्याला ज्याला विचारतो त्यांना सांगा पटापट. आता एक एकाला विचारतो. हा, सिंगल सिंगल एक एक को पूछेंगे. जिसको नहीं आया मैं ऐसे कैमरा घुमाऊंगा और बहुत कूटूंगा, तुम एंजॉय करना सिर्फ. चलो इथेन. अगर तुमको भी नहीं आया तो फील भी करना कि ऐसे हमको भी पढ़ सकती है. फिर फंक्शनल ग्रुप कौन सा है? फंक्शनल ग्रुप अमाइंस है, क्योंकि NH2 मतलब क्या होता है? अमाइंस. अब बोलो पैरेंट नेम, सॉरी लास्ट IUPAC नेम क्या होगा? तो पहला क्या है? ETHAN. ई लिखना नहीं है, लेकिन बेटा इसमें नंबरिंग की जरूरत है क्या? नहीं है, क्योंकि हमने पढ़ा है कि मिथ और इथ में नंबरिंग करते नहीं. यही अगर प्रोप में होता तो नंबरिंग करनी पड़ती फिर, लेकिन मिथ और इथ में नंबरिंग की जरूरत नहीं है. तो इथ अमाइन, MINE, इथेन अमाइन. यस नहीं लगाना. पता चला इसका शॉर्ट फॉर्म क्या है? अमाइन. तो लग गया. चलो लास्ट 2 क्वेश्चन लेते हैं और घर पे जाते हैं. नहीं, इसके बाद तो फंक्शनल ग्रुप भी पढ़ाना है, ये नीचे वाला भी पढ़ाना है, बहुत कुछ है. अभी ये सबसे कंफ्यूजिंग है,
ये हमेशा कंफ्यूजिंग ही लगता है। समझ लो कि एक बात समझो कि ये अल्कोहल है या CHO है, इसमें बहुत ज्यादा कंफ्यूजन है, क्योंकि काफी बच्चे देखने जाते हैं तो बहुत लोगों को ये ऐसे दिखता है कि CHO सर अल्डिहाइड है, अल्डिहाइड है। कुछ बच्चे ऐसे देखते हैं जिनको अल्कोहल की मतलब थोड़ी सी पहचान है, उनको लगता है कि सर अल्कोहल है, अल्कोहल। तो पहले समझो कि अगर वो CHO होता तो वो बीच में आता क्या? नहीं आता, कि CHO बीच में नहीं आता है, इसलिए वो CHO नहीं है। वो कौन है फिर? OH। तो वो है हमारा अल्कोहल, और अल्कोहल है तो पूरा नाम पहले उसका पैरेंट नेम लिख दो। पैरेंट नेम कितने कार्बन है? मिथ, ईथ, प्रोप, तो PROP, और सिंगल बॉन्ड होने की वजह से ANA। अभी फंक्शनल ग्रुप हमने अभी अभी पहचाना कि क्या है वो? अल्कोहल। अभी बोलो उसमें नंबरिंग की जरूरत है क्या? नंबरिंग की जरूरत है क्या? है कि नहीं? क्योंकि हमने बोला था मिथ और इथ, इसमें नंबरिंग नहीं करते, लेकिन ये मिथ और इथ है क्या? ये क्या है? प्रोप, और प्रोप में नंबरिंग की जरूरत है। प्रोप और ब्यूट में सिर्फ CHO हो तो ही नंबरिंग नहीं करते, सॉरी CO हो तो नंबरिंग नहीं करते, इसमें तो नंबरिंग करनी पड़ेगी क्योंकि अल्कोहल है। तो नंबरिंग करो, तो अल्कोहल कहां से नजदीक पड़ता है वहां पे नंबरिंग करो। तो ये 1, ये 2, ये क्या है? 3। तो नंबरिंग करो 1 2 3। तो बोलो अल्कोहल किस कार्बन को अटैच है? कौन से कार्बन को अटैच है? दूसरे। तो इसमें ये 2 नंबर हमें उसके नाम में डालना पड़ेगा। अल्कोहल दूसरे कार्बन को अटैच है, इसलिए वो 2 नंबर किस में डालना पड़ेगा हमें? उसके नाम में। तो उसके नाम में कैसे डालेंगे बोलो जल्दी से? तो IUPAC नेम, तो क्या होगा? तो पहले उसका नाम लिखेंगे PROPAN, ई लिखना नहीं है, और उसके बाद इसका शॉर्ट फॉर्म क्या आता है? OL। तो ये है हमारा OL, बट ये नंबर भी तो डालना है ना। तो ये नंबर क्या करना है, हमेशा याद रखो कि आपका जो ये शॉर्ट फॉर्म होगा, तो शॉर्ट फॉर्म के आगे नंबर लगता है। शॉर्ट फॉर्म के आगे क्या लगता है? नंबर। तो प्रोपेन, ये OL, तो उससे पहले डैश देके 2 देके फिर OL लिखना है। तो दोनों डैश लिखने हैं, नंबर से पहले भी डैश, नंबर के बाद में भी डैश। याद रहेगा? जल्दी बोल दो। इससे यही क्वेश्चन है कि जिसमें आपको नंबरिंग करनी है, एक ही क्वेश्चन है, बाकी इसमें होगा, लेकिन ये अब पता चला कि इसका नाम क्या होगा? प्रोपेन टू ऑल। तो नंबरिंग कहाँ करनी है नहीं करनी है वो लिख लो, वो कहाँ नहीं करनी है वो लिख लो, कहाँ करनी है वो तो पता चल ही जाएगा। ये लास्ट वाला क्वेश्चन आपको होमवर्क है कि इसमें फंक्शनल ग्रुप नहीं है, नहीं है तो टेंशन नहीं। चलो अभी सुनो 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 सुनो, देखो अभी ये हो गया हमारा सिंपल सिंपल टॉपिक, जिसमें हमने क्या किया? IUPAC नेम लिखे। अभी हमें IUPAC नॉमेनक्लेचर से उसका स्ट्रक्चर निकालना है, क्योंकि वो भी पूछा जा सकता है। तो देख लो कि आपको पहले नाम दिया रहेगा, आपको उसका क्या बनाना है? स्ट्रक्चर। तो स्ट्रक्चर कैसे बनाते हैं ये समझ लो। है क्या? क्या हुआ? ठीक है, तो अभी हमें फॉर्मूला बनाना है। अभी क्या बनाना है? फॉर्मूला। तो बोलो फॉर्मूला बनाएंगे कैसे? तो सबसे पहले समझो, तो पेंट मतलब कितने कार्बन? 5। तो देखो एक कार्बन, दूसरा कार्बन, तीसरा कार्बन, चौथा कार्बन, पांचवा कार्बन। अभी इसके बाद कुछ भी नहीं है तो समझ लो सिंगल बॉन्ड ही है। तो सिंगल बॉन्ड क्या होता है? सिंगल 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 सिंगल, हो गया इतना। अभी समझो उसका फंक्शनल ग्रुप क्या है, कि ONE। आपको वो नाम पता होना चाहिए, नाम के ऊपर आपको क्या पता चलेगा? फंक्शनल ग्रुप। तो फंक्शनल ग्रुप कौन सा है इसका? कीटोन। बोलो, जाओ। तो क्या है फंक्शनल ग्रुप? क्या है? कीटोन। तो कीटोन फंक्शनल ग्रुप का आपको फिर वो पता चलना चाहिए कि उसका फॉर्मूला क्या था। कीटोन का फॉर्मूला क्या था? CO। तो CO मतलब सिंगल नहीं हो, कहां पे था? डबल। और ये CO हमें लगाना कहां पे है? दूसरे नंबर पे। तो दूसरा नंबर का कार्बन कौन सा है? तो 1 2, तो इस पे लगा सकते हो, या फिर 1 2 इस पे भी लगा सकते हो, तो आपकी मर्जी। मैं तो बोलूंगा सामने से लगाओ। यहाँ पे CO लगाना है, तो C ऑलरेडी प्रेजेंट है, तो बचा क्या? O। तो आपको क्या लगाना पड़ेगा? यहाँ पे O लगाना पड़ेगा, सिर्फ यहाँ पे O लगा दो, ये बन गया हमारा कीटोन। अभी बाकी जो चीजें बची है वहां पे लगाना है हमें हाइड्रोजन। तो हाइड्रोजन कहाँ कहाँ पे लगेगा वो देखो। तो हमने पहले से ही पढ़ के रखा है कि कौन कितने इलेक्ट्रॉन को निकाल के फेंकता है, पढ़ा था। तो इसकी वजह से देख लो कहाँ कहाँ पे लगता है। तो एक याद रखो कि जब भी आपके कंपाउंड में, सुनो, जब भी आपका कंपाउंड CO का होगा, CHO का होगा, या COOH का होगा, तो ये तीनों अगर इथेन में है, इथेन से ऊपर किसी में भी है, तो यहाँ कार्बन लगाने की जरूरत नहीं है। सॉरी कार्बन नहीं, कौन? हाइड्रोजन लगाने की जरूरत नहीं है। कुछ भी हो जाए, इन तीनों में हाइड्रोजन लगाना नहीं है। ये तीनों अगर दिखे तो इनके पास हाइड्रोजन लगाना नहीं है। लेकिन अगर बाकी लोग दिखते हैं, बाकी लोग मतलब क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन और क्या है?
NH2, तो ये लोग दिखते हैं, या फिर कौन दिखता है OH। तो इन सबके पास ये सब लोग एक एक कार्बन की जगह लेते हैं, सॉरी एक एक हाइड्रोजन की जगह लेते हैं, इसलिए इनके पास क्या लगाना है, हाइड्रोजन लगाने, इनके पास हाइड्रोजन लगाने की जरूरत नहीं है। तो कैसे लगते हैं मैं बता देता हूं। तो इनके पास हाइड्रोजन नहीं लगते और इनके पास हाइड्रोजन लगते हैं। तो अब देखो यहाँ पे हाइड्रोजन लगाने की जरूरत नहीं है, तो बाकी जगह लगा दो। यहाँ पे क्या होगा, एक है तो कितने लगेंगे, तीन। यहाँ पे लगेंगे तीन। यहाँ पे लगाने की जरूरत नहीं है, यहाँ पे एक दो, यहाँ पे एक दो, क्योंकि एक दो तीन चार, यहाँ पे एक दो तीन। समझ में आया? चलो ये हो गया पूरा का पूरा स्ट्रक्चर तैयार। जहां पे हाइड्रोजन चाहिए वहां पे हाइड्रोजन पुट कर दो। ये हो गया, यहाँ पे जरूरत नहीं है, यहाँ पे जरूरत थी, तो जहां है वहां। और अभी इसका लिखो कंडेंस नेम। कंडेंस मतलब इसको कॉम्प्रेस करो। एक सी और एच कितने हैं, तीन, तो इसको लिखो CH3 डैश CO डैश CH2 डैश, यहाँ पे डैश, यहाँ पे। तो एक एक क्वेश्चन करके देखोगे तब बनेगा आपका स्ट्रक्चरल फॉर्मूला। पता चला? मैं सारे क्वेश्चन कराऊंगा, लेकिन आपको क्या करना है, घर पे जाके एक एक क्वेश्चन फिर से करके देखना है। अगर हुआ तो ठीक, नहीं तो फिर से वीडियो देखना है, क्योंकि मुश्किल चीजें तो है बावले बूले बच्चों के लिए। होशियार होशियार बच्चे जल्दी समझ जाते हैं। तो आप देखो, आप कौन हो? म्हणा आमच्या मनातून आवाज येतोय बावले बुले। चलो देखो, सबसे पहले बोलो कि ब्यूटेन, ब्यूट मतलब कितने कार्बन, एक दो तीन चार। ANE मतलब क्या, तो आपको सबसे पहले नंबर ऑफ कार्बन ढूंढने, उसके बाद सिंगल बॉन्ड देने, जब हो गए तो डबल हुए तो डबल, ट्रिपल हुए तो ट्रिपल। उसके बाद देखना है क्लोरो मतलब कौन सा फंक्शनल ग्रुप, क्लोरीन। तो क्लोरीन का फॉर्मूला क्या था, Cl। तो आपको ये पता होना चाहिए कि क्लोरीन, अब क्लोरीन किस कार्बन एटम को अटैच है, सेकंड को। तो ये पहला, ये क्या हुआ दूसरा, तो दूसरे को क्या लगाएंगे हम, क्लोरीन। Cl मतलब कौन लगाया, क्लोरीन। अब मुझे बताओ, जहां पे क्लोरीन होता है वहां पे हाइड्रोजन की जरूरत है या नहीं है? आप में से कोई एक आधा, मतलब जिसके पास काफी ज्यादा दिमाग है, वो क्या करेगा, सर यहाँ पे सी तो ऑलरेडी है, तो हम क्या करेंगे, यहाँ पे ये लगा देते हैं। तो ऐसी चीजें नहीं करनी है। कार्बन और क्लोरीन में जमीन आसमान, 19-20 का नहीं, 19 लाख का फर्क है। तो इसको पूरा का पूरा Cl लगाओ और बाकी जगह पे हाइड्रोजन लगा दो। तो यहाँ पे लगेंगे कितने हाइड्रोजन, तीन। यहाँ पे लगे कितने हाइड्रोजन, एक, क्योंकि जहां Cl होता है वहां पे भी हाइड्रोजन लगते हैं, CHO COOH और CO, उसमें नहीं लगते। सिर्फ यहाँ पे लगेंगे दो हाइड्रोजन, यहाँ पे लगेंगे तीन। और इसका कंडेंस फॉर्म बना के दिखाओ जल्दी से मुझे। यहाँ पे बोलो क्या होगा, 3H3 C, ये देखो CH और क्या है Cl, फिर CH2 और लास्ट में क्या होगा, CH3। कल मुझे 3-3 बार लिख के चाहिए तुम लोगों से, क्योंकि एग्जाम में आता है वो, फिर तुम लोग को नहीं आता है, फिर तुम रोते हो मेरे पास आके किसी। कल पूछूंगा मैं तुम्हारे प्रैक्टिकल एग्जाम में, ये किसी को आएगा नहीं, कूट दूंगा एक एक को, मार्क्स ही नहीं डालता। अभी देखो प्रोपेन, प्रोप मतलब कितने कार्बन, एक दो तीन। AN मतलब कौन सा बॉन्ड, सिंगल बॉन्ड। इतना पता चला? चलो अभी बोलो OL मतलब कौन, अल्कोहल। अल्कोहल का फॉर्मूला बोलो, OH। तो OH कैसे लगता है, तो किसी भी इसको कहां पे लगाना है OH, लेकिन हमें सेकंड, तो सेकंड नंबर के कार्बन को लगाना है हमें OH, लगा दिया। अभी बताओ हाइड्रोजन कितने लगेंगे, यहाँ पे, तो ये लग गए तीन हाइड्रोजन। यहाँ पे बोलो एक, क्योंकि OH रहा तो हाइड्रोजन लगाने की जरूरत है। अब लिख दो इसका नाम, इसका नाम क्या आएगा, CH3। इसका नाम क्या आएगा, CH और OH, तो CHOH। इसका COH2 नहीं करना है, पूरा लिखना है। यहाँ पे गया CH। समझ में आया? सिंपल है। तो अभी ये बातें सिंपल लग तो रही है, लेकिन है नहीं, ये पता नहीं मुझे क्यों, मुझे लग रहा है कि सिंपल है, तुम लोगों का मुझे पता नहीं, क्योंकि प्रैक्टिस नहीं करोगे तो कहां से आएगा। चलो जल्दी बोलो, मिथेन कितने कार्बन, ये कभी कभी लगता है यार वो माइक है रे, मैं निकल के आ नहीं सकता वहां से, ये ट्यूबलाइट ट्यूबलाइट कैमरा। अभी बोलो AN मतलब सिंगल बॉन्ड, कार एक में सिंगल बॉन्ड। AL मतलब क्या, अल्डेहाइड, HYDA। अल्डेहाइड का फॉर्मूला क्या है, CHO। तो देखो C ऑलरेडी है, फिर क्या लगाना है, HO। मुझे बोलो यहाँ पे हाइड्रोजन लगेंगे कि नहीं लगेंगे, आपको लगेगा लगेंगे नहीं, लेकिन सुनो एक बात समझो, ये आपका जो CHO है उसको भी तो एक डंडी रहती है कि नहीं, तो
सुनो, एक काडी असते की नाही, असते. मग एक गोष्ट लक्षात ठेवा, इकडे पहा मी काय बोललो होतो, कुठं हायड्रोजन लागतील कुठं लागतील नाही, तेव्हा एक वाक्य बोललो होतो की हे हायड्रोजन नाही लागतील, पण कोणत्या याच्यापासून, इथेनच्या पुढच्या हायड्रोजन लागतील नाही. पण तुमचा जो मिथेन असतो, मिथेन मध्ये जर फक्त असंच जर लिहिसान तुम्ही, तर बघा हा सी, हा काय एच आणि हा डबल दांडी ओ. कार्बन खुश आहे का? जर कार्बन खुश नसेल तर मग टीचर बी खुश नसेल, आणि तो खुश नसला तर मग तुम्हाला ओ देईन तो. म्हणून लक्षात ठेवा की जर तुमचा सीएचओ हा जर मिथेन मध्ये दिसला तुम्हाला, तर त्याच्या ठिकाणी त्याला एकदा एक हायड्रोजन चिपकवायची गरज आहे. म्हणून जर मिथेन तुम्हाला एकटा दिसतो, एकटा, तर त्याच्यामध्ये एक हायड्रोजन लावजा. का लावजा समजलं ना? का लावजा, कारण तो सिंगल मध्ये आहे, सिंगल मध्ये त्याची एक दांडी रिकामी ठेवायची नाही, सगळ्या दांड्या फुलफिल करायच्या. म्हणून लक्षात ठेवा, फक्त याच क्वेश्चन साठी लक्षात ठेवा की सीएचओ ला एक हायड्रोजन पाहिजे, कारण हा ऑक्सिजन आणि हा त्याचा हायड्रोजन, हा वाला एक्स्ट्रा वाला हायड्रोजन. म्हणून लक्षात ठेवा याचं नाव काय, CHOH. समजलं का? मग हा अल्कोहोल नाहीये, कारण तो एंड वर आहे. एंड म्हणजे एकाच विचार आहे, आणि एकटा विचार म्हणजे कोण आहे तो, मिथेनॉल. हा एक क्वेश्चन थोडा ट्रिकी आहे, बाकी काही नाही. चलो नेक्स्ट. किती झाले आपले? हे सोपे आहे. आता तुम्ही एका याच्यात दोन दोन मी लिहू शकता. पटापट पटापट सांगा लवकर. हा, ब्यूट म्हणजे किती? 1 2 3 4. एन म्हणजे काय? सिंगल बॉन्ड. OIC ऍसिड म्हणजे काय? COOH. COOH कुठे लागतो? पहिल्याला किंवा शेवटच्याला. मग एक तर पहिल्याला लावा, एक तर शेवटच्याला लावा, पण माझी इच्छा होते की शेवटच्याला लावतो. मग हाय OIC ऍसिड म्हणजे COOH. आता सी तर आहे ऑलरेडी, म्हणजे कोण उरले फक्त OOH. आता मला सांगा, COOH असताना तिथं हायड्रोजन लावतात का? नाही. मग बाकी ठिकाणी हायड्रोजन लावा. इथं किती? 3. इथं किती? इथं इथं नाही. मग याचा फॉर्म्युला CH3 डॅश CH2 डॅश. आणि लक्षात ठेवा, इथं हायड्रोजन लावून द्या, माझं जीवावर आला तुमचं नाही. आता पटकन सांगा, प्रोपेन 1 2 3. एनी सिंगल बॉन्ड. ब्रोमो म्हणजे कोण? कोण असते? ब्रोमीन. मला सांगा, ब्रोमीन कोणत्या याला अटॅच करायचं आहे? तर त्यांनी काय म्हटलंय, 1. 1 म्हणजे पहिल्या याला काय लावायचा? ब्रोमीन. आणि ब्रोमीन असला तर हायड्रोजनची गरज आहे का? हो. किती हायड्रोजन इथं? 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4. नाम बोलो जल्दी जल्दी से. CH2 Br. CH2 आणि हा Br डॅश CH2 डॅश. समजलं का? हे पण जोपर्यंत तुम्ही पाहून जासान तोपर्यंत जमणार नाही. हे करून पाहसान त्या दिवशी तुम्हाला वाटेल की ओ कठीण आहे. असं नाही की एकदम सोपं आहे, कठीणता आहे, कारण तुम्ही हुशार लेकर नहीं है असं मला सांगलं लोकांनी. चलो इधर बोलो. ईथ मतलब क्या? दो कार्बन. AN मतलब क्या? सिंगल बॉन्ड. अमाइन मतलब कोण? NH2. मग कुठे लावा त्याला, कारण दोनच आहे. मग NH2 असला तर हायड्रोजन लावायची गरज आहे का? हो, कारण फक्त CHO COOH आणि CO याच्यातच नाही लागत हायड्रोजन, बाकी ठिकाणी लावा लागतात. नाव सांगा पटकनी. CH3 याचं CH2NH2. जमलं? राहील लक्षात. नेक्स्ट ब्यूट 1 2 3 4. 1 2 3 बस. के कौन है? कीटोन. KETON. कीटोन का फॉर्मूला CO, और CO बीच में लगता है, पता है ना? CO हमेशा का लगता है बीच में, तो बीच में यहाँ लगा, यहाँ लगा. C तो ऑलरेडी प्रेजेंट है, तो क्या लगेगा सिर्फ उसको O. तो यहाँ पे O लगा दो, और जहां होता है CO वहां पे हाइड्रोजन लगाने की जरूरत, तो यहाँ पे लगा दो 3, यहाँ पे, तो यहाँ पे 3. तो नाम बोलो. तो यहाँ पे होता है हमारा ये वाला कार्यक्रम खत्म. अभी सुनो सुनो सुनो, आप इतने बात पे खुश मत हो जाओ. मैंने एक बॉक्स बताया आपको किताब में का, उस बॉक्स में बॉक्स में नहीं है, उस बॉक्स में. काय हसता रे तुम्ही? कसे हसता रे तुम्ही? शिक्षकावर हसता? शाप लागेल तुम्हाला. तुम्ही असे शिक्षकांच्या प्रोनाउन्सिएशनवर हसता, मग पुढे जाऊन तुमचं काहीतरी होते, मग तुम्हाला समजते की अरे शेट हसायचं नव्हतं. पुढे जाऊन काय होते सांगू का? जाऊ दे, नंतर सांगेन. वो अभी नहीं बता सकता मैं तुम लोग को, फिर तुम लोग रो दोगे कि शेट क्या हो गया अमर से. कभी अकेले में मिलना, तब बताऊंगा क्या होता है टीचर पर हंसने से.
सुनो, सिंपल बात सुनो, ये चार्ट सगळ्यांनी समोर पहा, फालतू बरोबर. या चार्ट मध्ये तुम्ही एक लक्षात ठेवा, हे स्ट्रक्चरल फॉर्म्युले तुम्हाला सगळ्यांना एक्झाम मध्ये दिलेले राहिले. तर तुम्हाला माहिती आहे तुम्ही स्ट्रक्चरल फॉर्म्युल्यावरून आयुपीएससी नॉमिनेशन काढू शकता आणि आयुपीएससी नॉमिनेशन काय काढू शकता, स्ट्रक्चर फॉर्म्युले. तर तुम्हाला दोन पैकी एक दिलेला राहील आणि दुसरा काढावा लागेल, तर तो तुम्हाला जमतोय क्वेश्चन. बट त्यांनी एक्झाम मध्ये हा चार्ट दिला होता, त्यांनी एक्झाम मध्ये काय दिला होता, हा चार्ट. आणि हा चार्ट एवढा दिला होता, एवढाच 5 पर्यंत. आणि लक्षात ठेवा त्यांनी काय केलं होतं माहितीये का, याच्यामधून 2 क्वेश्चन मध्ये हे नाव गायब करून टाकलं होतं. कोणते नाव गायब केले होते, हे. एका क्वेश्चन मधून हे नाव गायब केलं होतं आणि 2 क्वेश्चन मधलं हे नाव गायब केलं होतं. आता तुम्हाला काय करायचं होतं माहितीये का, तुम्हाला लॉजिक लावायचं होतं की इथिलीन म्हणजे कोण असते, CH2 त्याचा आयुपीएसी नेम लिहा. मग तुम्हाला आयुपीएसी नेम लिहिता येते कारण ते सोपं आहे. 2 कार्बन म्हणजे काय असते, इथ. आणि डबल बॉन्ड म्हणजे ENE म्हणजे इथिन आहे, ते सोपं होतं. हे पहा, CH 2 कार्बन म्हणजे इथ आणि YNE. मग हे दिलेलं होतं, लिहायची गरज नव्हती, पण तुम्हाला लिहायचं होतं हे. आता मला सांगा, तुम्ही या दोघांहून याचं हे नाव काढू शकता का, नाही फाइंड करू शकत. म्हणून कॉमन नेम फाइंड करण्यासाठी रूल्स नाहीये. कॉमन नेम म्हणजे जनरली जे बोलल्या जात होते आधी ते नाव. मग हे नाव रूलनी फाइंड होत नाही. मग आता हे नाव रूलनी फाइंड होत नाही, तर तुम्हाला काय करावे लागतील, लर्न. म्हणून हे सांगतो, हे पाठ करून ने जा, लक्षात ठेवजा कोणाला काय म्हणतात. मग हे हा डब्बा कंप्लीट करा घरी बसून. हा डब्बा कंप्लीट केला, लक्षात ठेवजा की इथाईनला हे म्हणतात, याला हे म्हणतात, याला हे म्हणतात. हे नाव लर्न करा, लर्न. नाहीतर पेपर मध्ये जर तुमचा 1 मार्क सुटला आणि 40 पैकी 39 पडले तर माझ्या नावानं रडायचं नाही. माझ्या एका स्टुडंटला पडले होते, मग बोंबले, म्हटलं पहिले सांगाल तर समजत नाही पाठ करायला. म्हणून हे नाव पाठ करा, मिनिमम वरचे 7-8 पाठ करा, 10 करून घ्या, जाऊ द्या आता. म्हणून हे कर जा, म्हणून हे कामाचं आहे. आता अशा प्रकारे तुमचं आयुपीएससी सगळं संपलं. बट आपल्या त्या वन शॉट मध्ये होमोलॉगस सिरीज बाकी होतं की नाही, म्हणून मी घेऊन आलो. आता होमोलॉगस सिरीज म्हणजे काय लक्षात ठेवा. सिरीज म्हणजे काय असते, एकच्या मागे दुसरा, दुसऱ्याच्या मागे तिसरा, तिसऱ्या मागे चौथा, चौथ्या मागे पाचवा, त्याला काय म्हणतो आपण, सिरीज. मग होमोलॉगस सिरीजचा अर्थ होते जे एका घरातले आहेत त्या सगळ्यांना एका मागे एक अरेंज करा. कसं, तर पहिले समजा आपण अल्कोहोल घेतले, कोण घेतले, अल्कोहोल. तर अल्कोहोल मधला सगळ्यात पहिले छोटा भाऊ घ्यायचा. छोटा भाऊ म्हणजे की ज्याच्यात फक्त एकच कार्बन असेल. मग कोण असेल तो, कोण असेल, METHANOL, मिथेनॉल. मग त्याचा मोठा भाऊ घ्यायचा, कोण असेल तो, ETHN, इथेनॉल. त्याचा मोठा भाऊ घ्यायचा, प्रोपेनॉल. त्याचा मोठा भाऊ ब्युटेनॉल. त्याचा मोठा भाऊ पेंटेनॉल. मग एक लक्षात ठेवा, इकडे पहा, याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की याच्यामध्ये तुमचे फक्त नंबर ऑफ कार्बन बदलतात, बाकी काहीच बदलत नाही. फंक्शनल ग्रुप पण सेम राहतो. फंक्शनल ग्रुप ज्या हायड्रोजनच्या जागी जोडलेला आहे तो हायड्रोजनची जागा बी सेम राहते. फक्त काय बदलते, नंबर ऑफ कार्बन. म्हणजे नंबर ऑफ कार्बनची चेन ती वाढत जाते. पहिले 1 असते, मग 2 होतात, मग 3 होतात, मग 4 होतात, मग 5 होतात. म्हणून होमोलॉगस सिरीजचं एक्झाम्पल जर विचारलं तर एक्झाम्पल मध्ये काही लिहिजा की होमोलॉगस सिरीज ऑफ अल्कोहोल, होमोलॉगस सिरीज ऑफ अल्केन, होमोलॉगस सिरीज ऑफ अल्कीन, होमोलॉगस सिरीज ऑफ अल्काइन. काही लिहिलं तर चालते, बुक मध्ये दिलेलं आहे. मग लक्षात ठेवा, त्याची डेफिनेशन पाठ करा, खूप वेळेस आली आहे. द सिरीज ऑफ कंपाऊंड, काय आहे, सिरीज ऑफ कंपाऊंड आहे. कशी सिरीज ऑफ कंपाऊंड झाली, फॉर्म बाय जॉईनिंग द सेम फंक्शनल ग्रुप. तुम्ही सेम फंक्शनल ग्रुप यूज करता त्याच्यामध्ये, इन द प्लेस ऑफ पर्टिक्युलर हायड्रोजन ऍटम. तो बी त्याची जागा ज्या हायड्रोजनच्या जागी त्याच हायड्रोजनच्या जागी राहते, ती हायड्रोजनची जागा बदलत नाही. नाही तर हा मिथेनॉल होता, हा इथेनॉल होता, हा प्रोपेन 2 ऑल झाला असता, हा पेंटेन सॉरी हा ब्युटेन 3 ऑल, काहीतरी बदललं असतं, याची जागा 2 ऑल झाला असता, हा झाला असता पेंटेन 3 ऑल. कारण त्याची जागा जर आपण चेंज केली असती, पण यांची जागा बदलत नाही, पहिल्याच्या राहतो, म्हणून याची जागाही फिक्स आहे. इन अ प्लेस ऑफ पर्टिक्युलर हायड्रोजन ऍटम ऑन द चेन्स हॅव्हिंग सिक्वेन्शियली इन्क्रीजिंग लेंथ. पाहायची इन्क्रीजिंग लेंथ आहे की नाही, पहिले 1 कार्बन, मग 2, मग 3, मग 4, मग 5, लेंथ वाढली. पहिले छोटा एकच कार्बन, मग 2, 3, 4 करता करता लेंथ वाढते. मग लिहायचं, ऑन द चेन हॅव्हिंग सिक्वेन्शियली इन्क्रीजिंग लेंथ इज कॉल्ड ॲज होमोलॉगस सिरीज. आय नो डेफिनेशन थोडी टफ आहे, पण 4-5 वेळेस लिहून पाहिली, वाचून पाहिली की समजते. समजली का, की काय होते की आपण कंपाऊंड घेतो म्हणजे सिरीज ऑफ कंपाऊंड, द सिरीज ऑफ कंपाऊंड. मग हा पूरा होमोलॉगस सिरीज आहे. मग द सिरीज ऑफ कंपाऊंड फॉर्म बाय जॉइनिंग द सेम फंक्शनल ग्रुप इन अ प्लेस ऑफ पर्टिक्युलर हायड्रोजन atom on the chain having sequentially increasing length is called as homologous series. एक्झाम्पल म्हणून काय लिहायचं, होमोलॉगस सिरीज ऑफ अल्कोहोल किंवा होमोलॉगस सिरीज ऑफ
अल्केन किंवा होमोलॉगस सिरीज ऑफ अल्कीन किंवा होमोलॉगस सिरीज ऑफ, आता याच्यात फंक्शन ग्रुप तर नाहीये तरी पण ते होमोलॉगस सिरीज मध्येच येतात. आता तुम्हाला पहिला क्वेश्चन विचारतात व्हॉट इज होमोलॉगस सिरीज, गिव्ह इट्स एक्झाम्पल, एक्झाम्पल समजलं कोणतंही लिहिलं चालते. आणि तिसरं त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स विचारतात 3 मार्क्सला. मग कॅरेक्टरिस्टिक्स काय सांगून देतो पहिल्यांदा ऐकून घ्या की इन होमोलॉगस सिरीज व्हाईल गोइंग इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर, म्हणजे पहिला कार्बन मग दुसरा कार्बन मग तिसरा कार्बन, तेव्हा काय होते इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ द लेंथ ऑफ कार्बन चेन. लक्षात ठेवा काय काय वाढते, लक्षात ठेवा 1 मिथिलीन युनिट गेट ऍडेड, काय वाढते म्हणते मिथिलीन युनिट म्हणजे CH2 वाढते. आता कसा CH2 वाढते पाहून घ्या, इकडे पहा पहिले समजा पहिला असला समजा CH4 तर दुसरा कोण असते C2H6, नंतर कोण असते C3H8, C4H10, C5, हे कोण आहे सगळे सगळे अल्केन आहे, माहिती आहे ना अल्केन आहे सगळे सगळे. मग हे अल्केनची होमोलॉगस सिरीज झाली. पहा पहिल्या याच्यात कार्बन किती होता 1, कोण घ्या आपण डायरेक्ट लिहू कार्बन आणि हायड्रोजन 1, इथे किती होते 4, मग इथे किती होते 2 6, मग 3 8, मग कार्बन कितीने वाढत चालले 1 न, म्हणजे C1 न वाढत चालला. हायड्रोजन कितीने वाढत चालले 2 न, म्हणजे प्रत्येक वेळेस कोण वाढून राहिलं CH2, इथे कोण वाढला CH2, इथे कोण वाढला CH2, आणि या CH2 ला म्हणतात मिथिलीन, काय म्हणतात त्याला मिथिलीन. म्हणून 1 मिथिलीन युनिट याला म्हणतात मिथिलीन युनिट गेट ऍडेड. पहा एक मिथिलीन युनिट वाढला, मग याचा अर्थ समजला का पटकन सांगा. 1 मिथिलीन युनिट गेट ऍडेड. मॉलिक्युलर मास इन्क्रीज बाय 14 डाल्टन. मॉलिक्युलर मास म्हणजे वजन. मला सांगा कार्बनचं वजन किती असते 12, हायड्रोजनचं वजन किती असते 1, मग हा 1 आणि 1 किती आहे तसे 2, मग किती झालं सांगा 12 अधिक हे 2, 12 आणि 2 किती होतात 14, मग पटकन सांगायचं वजन कितीने वाढलं 14 डाल्टन. मग लक्षात ठेवायचं 14 डाल्टन वजन वाढतं. नंबर ऑफ कार्बन ऍटम इन्क्रीज बाय 1, कार्बन कितीने वाढतात 1 1 ने वाढतात. मग यात तुम्ही अजून लिहू शकता नंबर ऑफ हायड्रोजन इन्क्रीज बाय 2. झाले 3 4 पॉईंट. आता दुसरा पॉईंट, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ ऑल मेंबर ऑफ होमोलॉगस सिरीज शोज सिमिलॅरिटी ड्यू टू प्रेझेन्स ऑफ सेम फंक्शनल ग्रुप. म्हणून लक्षात ठेवा की याच्यामध्ये सगळे फंक्शनल ग्रुप सेम असतात. अल्कोहोल 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 म्हणून मिथेनॉल इथेनॉल प्रोपेनॉल ब्युटॅनॉल सगळ्यांच्या प्रॉपर्टी केमिकल प्रॉपर्टी की त्यांची केमिकल रिएक्शन कोणासोबत कशी होईल या प्रॉपर्टी कशा असतात सेम. फक्त कोणी गॅसियस असते कोणी लिक्विड असते ते बदल होईल. नंतर पारे each member of homologous series can be represented by the same general formula. सेम जनरल फॉर्म्युला कसा, तर आपल्याला माहिती आहे अल्केनचा एक फॉर्म्युला असते, कोणता असते CnH2n+2. पहा जनरल फॉर्म्युला लिहिता येते. मग या सगळ्यांचा एक कॉमन फॉर्म्युला लिहिता येते. म्हणून हे वालं वाक्य लक्षात ठेवा की होमोलॉगस सिरीज मधले कोणतीही होमोलॉगस सिरीज असली तर त्यातले सगळे मेंबर आपण एका सिंगल जनरल फॉर्म्युल्याने काय लिहू शकतो रिप्रेझेंट करू शकतो. मग लिहायचं की इच मेंबर ऑफ होमोलॉगस सिरीज, मग होमोलॉगस सिरीज मधला कोणताही मेंबर म्हणजे कोणताही कंपाऊंड कॅन बी रिप्रेझेंटेड बाय द सेम जनरल फॉर्म्युला. मग सेम जनरल फॉर्म्युला तुम्ही ते दाखवू शकता. लास्ट वाक्य, व्हाईल गोइंग इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ लेंथ देयर इज अ ग्रेडेशन इन द फिजिकल प्रॉपर्टीज दॅट इज बॉइलिंग पॉइंट मेल्टिंग पॉइंट. फिजिकल प्रॉपर्टी काय असते की वस्तू कशी आहे किंवा ऍक्च्युअल मध्ये गरम केली थंडी केली तर काय होते. तर लक्षात ठेवा ग्रेडेशन म्हणजे एक तर ती प्रॉपर्टी वाढत जाते, एक तर ती प्रॉपर्टी काय होत जाते कमी होत जाते. म्हणजे पहिल्यांदा एखादी प्रॉपर्टीची व्हॅल्यू 2 असेल मग 4 होईल, मग किती होईल 6. समजा या कंडिशन मध्ये पहा की जर मिथेनॉल इथेनॉल प्रोपेनॉल ती याची एखादी प्रॉपर्टी 2 असेल मग याची एखादी प्रॉपर्टी किती असेल 4, याची 6, याची 10, याची 14, म्हणजे पहा प्रॉपर्टी वाढत चालली. याला काय म्हणतात ग्रेडेशन. ग्रेडेशन म्हणजे कोणती गोष्ट वाढत जाणे किंवा एखादी गोष्ट काय होते नाही कमी होते नाही. तर त्याचा बरोबर बॉइलिंग पॉईंट मेल्टिंग पॉईंट कमी होत जाते किंवा काय होते वाढत जाते. राहतील का 4 प्रॉपर्टी लक्षात. सगळ्यात पहिले मिक्स, दुसऱ्याच्यात की नंबर ऑफ की केमिकल प्रॉपर्टीज कशा असतात सेम, फिजिकल प्रॉपर्टीज जे असतात ते काय होतात ग्रेडेशन. ग्रेडेशन म्हणजे वाढत जातात किंवा कमी होत जातात आणि त्यांचा सगळ्यांचा काय फॉर्म्युला असतो सेम जनरल फॉर्म्युला. आणि होमोलॉगस सिरीज मध्ये मास कितीने वाढते 14 डाल्टन, 14 डाल्टन, डाल्टन म्हणजे तो यू. आणि ऍटम मध्ये काय ऍड होते CH2 म्हणजे एक कार्बन आणि हायड्रोजन 2. इथं होमोलॉगस सिरीज संपलं, सगळं संपलं. कार्बन कंपाऊंड आता जेवढं माझ्याकडून होत होतं तेवढं मी तुम्हाला समजून सांगितलं. नाउ इट्स युअर ड्युटी, करा लर्न. चलो बाय बाय बाय.